आपल्या देशात खऱ्या अर्थाने लोकशाहीचा चौथा स्तंभ बनवला गेलेला मीडियाला म्हटलं जातं, पण ह्या चौथ्या स्तंभाला काही डावी नजर लागलेली असल्यामुळे तो डावीकडेच झुकतो. त्यामुळे खरी बाजू, हिंदुत्वाची बाजू मांडली जात नाही. त्यासाठीच आपण हिंदू टाइम्सच्या माध्यमातून खरी बाजू, जी आज जे व्रत भाऊ तोरसेकर असतील, सुशीलजी असतील, प्रभाकर सूर्यवंशी असतील, या सगळ्यांनी घेतलेलं आहे. या यज्ञामध्ये आमची हिंदू टाइम्सची एक संविधा म्हणून आम्ही ही सुरुवात करत आहोत, जी प्रिंट माध्यमात साप्ताहिक रूपात असेल आणि रोज डिजिटल वेबसाईटवरून असेल, त्यासोबतच युट्यूबवरून देखील असेल. हिंदीमध्ये देखील काही प्रयोग करण्याचा आम्ही ठरवलेला आहे आणि या सर्व उपक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहिला. सुशीलजी दादा, आपण सर्वांनी वेळ दिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक स्वागत करतो, आपले आभार मानतो. सहा कार्यक्रमातून केवळ आणि केवळ माझा एस्कॉर्ट असल्यामुळे इतक्या वेळेत पोहोचलो ते सुशीलजी नाईक आहे. त्यामुळे मी आता काही बोलत नाही. फक्त माझाही थोडा निर्मळ झाला की भाऊ येऊ शकत नाही. त्यांची मांडणी बरोबर खूपच व्यक्तिगत मित्रता आमची निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांची मांडणी ऐकण्याच्या पेक्षा मला असते भेटू शकले. आता तिथेच जवळ ते मुलीकडे राहतात, त्यामुळे मी आता इथून निघाल्यानंतर तब्येतीचं गोष्टीला तिथेच जाईल. माझी बायको आणि सासूबाई त्या रोज भाऊ तोरसेकरांचे सगळे एपिसोड ऐकल्याशिवाय जेवण करत. प्रवासातून गेलो की मला ते सगळे ऐकावे लागतात. आता तरी काही सलग 10 ते सांगत असताना मला कार्यक्रमाला एवढं निष्ठ झालं की सलग 10 एपिसोड झाले सुशीलजी. तरी याचं सलग 10 एपिसोड केले गेल्यात तरी सगळ्या गेल्या 2 वर्षाच्या राजकीय परिस्थितीसाठी विश्लेषण केलं. आता मी सांगितलं पोस्टमार्टम त्यामुळे तुमच्याबरोबर मी पण थोडा कन्फ्यूज झालो आहे. पण त्यांनी पण मान्य केलं की एकतर बऱ्याच जण कोणात असतात, मुलगी त्यांची दिल्लीला आहे, तिथे फ्लॅट आहे, बऱ्याच जण असतात. एकदा 8 दिवसात तर मी आता इथून त्यांची तब्येत बघायला गेल्यानंतर पुढचं त्यांची डायरी काढायला लागतो. तब्येत बरी होईल किती दिवसात होऊ. पण हे सगळे एकापेक्षा एक आहे. त्यात अॅनालायझर म्हणून मांडणारे सुशीलजी असतील, DC नाही म्हणून मांडणारे सूर्यवंशी असेल, आणखी बरीच नावं आहेत की इथे पुण्यातलं गोल्ड व्हिडिओ असेल, असे 10 आणि आज योगामध्ये सुशीलजी तुमच्या पुणेमध्येच मी गेलो. 5000 YouTube चॅनलचं एक ऑर्गनायझेशन, 5000. तर त्याचं दुसरा रिझल्ट, पहिल्या दिवशी मी होतो ते महाबळेश्वरजवळ विलागला होतो. आज कोल्हापूरला हायवेला जो मठ आहे सिद्धगिरी मठ, तिथे 200 जण आले आहेत. तर त्यातही मी खूप त्याच्याशी इंटरॅक्शन केली की हे सगळे जण एखाद दुसरा आपण असतो अबाव पार्टीना पॉलिटिक्स, सगळ्या राजकीय पक्षांच्या वर जाऊन म्हणजे भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही असतो. त्यामुळे मी ते इथे बसणारच नाही, हे बरोबर झाले की समोरच बसणार. इथे सगळ्यांना फटके मारतो, कोणाला सोडत नाही. आणि त्यामुळेच त्यांच्या मांडणीला लोकांचं रिसिव्हिंग आहे. किंवा फार वेळ न जाता भरचर्चा उठून मला जागा करून देईल बलचंद्र कुलकर्णी आणि मी सुशीलजीला आता संदीपने मला माहीत हातात घ्यायचा, त्यांना विनंती करायची, मीच त्यांना विनंती करतो की त्यांना. सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सगळ्यांची मनपूर्वक क्षमा मागणार आहे. क्षमा मागताना मला लाज वाटणार नाही, कारण माझं आडनाव कुलकर्णी आहे, गांधी नाही. सावरकर, कुलकर्णी अशी माणसं बिनधास्तपणे क्षमा मागतात आणि ती क्षमा मागण्यात कोणतीही कटुता, कोणताही कमीपणा वाटण्याची आवश्यकता नाही. त्यामुळं माझं आडनाव कुलकर्णी असल्यामुळं मी आपल्या सगळ्यांची मनपूर्वक क्षमा मागतो. क्षमा यासाठी की आजचा कार्यक्रम पूर्वनियोजित पद्धतीने ठरला होता. अगदी भाऊंचं येणं ठरलं होतं. कालचा एक कार्यक्रम होता. कालच्या कार्यक्रमाला कोण कोण होतं म्हणजे मला जरा बहुतांश मंडळी कमी आहे, नसलेली आहे. त्यामुळं काही मुद्दे रिपीट करताना मला अडचण होऊ नये म्हणून मी विचारलं, बाकी काय नाही. भाऊ येणार होते. कालचा कार्यक्रम, आजचा कार्यक्रम असे दोन्ही कार्यक्रम ठरले होते आणि भाऊंच्या अचानक सरसरून ताप भरला, आवाज बसला.
इतका की डॉक्टरांनी 8 दिवस घराच्या बाहेर पडायचं नाही असा सल्ला दिला, तरीही भाऊ मला हळूच इशारे करत होते, जमलं तर बघू येतो. पण स्वातीताईंनी भाऊंना शेवटी बाहेर पडू दिलंच नाही. विश्वजित देशपांडेंची चक्कर वाया गेली आणि त्यांना परत यावं लागलं. प्रभाकर सूर्यवंशींची आमचं ठरलं होतं की मी दुबईला जाईन, दुबईहून परत येईन. पण प्रभाकर सूर्यवंशींची भलतीच अडचण झाली. म्हणजे पासपोर्ट नाही हरवला, थोडंसं गडबड झाली. काय जे हरवलं ते असं हरवलं की मग त्यांना पुढे व्यवस्था करत बसावं लागलं आणि आजचं येणं त्यांना त्या व्यवस्था करण्यामुळे पुढे ढकलावं लागलं 1 दिवसाकरता. म्हणून ही सगळी गडबड झालेली आहे. पैसे हरवले हो, बाकी काय नाही. या सगळ्या व्यवस्थेमुळं आपल्या सगळ्यांचा हिरमोड झालाय आणि पुन्हा एकदा मला एकट्याला सहन करावं लागतंय आपल्याला. ही माझ्यासाठी खूप क्लेशदायक गोष्ट आहे. म्हणजे आलो होतो भरपेट जेवण करायला आणि नुसतं वरण भातावर भागवावं लागतंय. याचं दुःख आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असू शकेल. म्हणून कदाचित वडेवाल्यांना वडे चालू ठेवा, काहीतरी कमाल मिळावं अशी सूचना केली गेली असेल. गंमत सांगतो, आजच्या भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी एका नियतकालिकाचं प्रकाशन झालंय, हिंदू टाइम्स नावाचं. त्याचे इथले संपादक आहेत विश्वजित देशपांडे. बोलू की नको असं वाटत होतं दादा. परवानगी घ्यावी असा विचार करत होतो, पण बोलून टाकतो. आता विश्वजित देशपांडेंचे जे काही हाल व्हायचे ते होते, मला काही देणं घेणं नाही त्याच्याशी. बाकीच्यांनी बघावं काय. विषय असा आहे की अॅनालायझरच्या आरंभाला मी दादांच्या विषयी माझ्या मनात काही अडी ठेवून होतो, माहिती ठेवून होतो. अडी नाही, माहिती ठेवून होतो. आणि विश्वजित देशपांडेंच्या एका विषयावरून मी एक मोठा व्हिडिओ केला होता आणि तो व्हिडिओ पुण्याच्या आजूबाजूला प्रचंड गाजला होता. विषय होता विश्वजित देशपांडेंशी संबंधित. त्याचा संबंध होता दादाशी. सगळा विषय सांगत बसत नाही त्यांनी. आणि तो व्हिडिओ इतका गाजला की अॅनालायझरच्या टॉप मोस्ट व्ह्यूअर्स मध्ये तो व्हिडिओ जाऊन बसला. हे सगळं झाल्यावर सुद्धा म्हणजे काय असतं बघा. म्हणजे एखाद्या चांगल्या कामाला आश्रय देणं, मदत करणं, त्याचं कौतुक करणं काय असतं हे तुम्हाला मी सांगतो. ते पुणेकरांच्याकडून शिकावं, ते इथल्या राजकारण्यांच्याकडून शिकावं. दादांच्या विरोधातला एवढा मोठा व्हिडिओ येऊन सुद्धा, त्याचे वाईट परिणाम होऊन सुद्धा एकही क्षण दादांनी त्यांच्या मनामध्ये माझ्याविषयी कटुता ठेवली नाही. उलट मला एकट्याला नाही दादा, तर प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली बोलून घेतलं आणि सांगितलं की माझ्या मनात राग नाही आहे, कारण तुम्ही आमचे स्तुतीपाठक नाही आहात, तुम्ही आमचे आरसा आहात. आम्ही चुकत असेल तर आम्हाला सांगणारे आहात. तुम्ही असे व्यक्ती आहात ज्यांच्यामुळे आम्हाला काय चुकतंय हे समजतंय आणि आम्हाला दुरुस्त करता येत आहे. म्हणजे एखादा व्यक्ती आपल्यावर टीका करत असेल तर त्याची टीका अगदी मोकळेपणाने घेऊन त्या सगळ्या व्यवस्थेला ती आपल्या एकूण व्यवस्थेला पूरक आहे म्हणून त्या व्यक्तीला मदत करणे, सन्मान देणे, ही जी गोष्ट त्यावेळेच्या भाजपच्या अध्यक्षांकडे नाही आताच्या मंत्र्यांकडे मी बघितली, तिला खरंच मला मनातून दाद द्यावी वाटते. ज्याचं आपणही मनमोकळेपणानं कौतुक करायला पाहिजे, ते करायलाच पाहिजे. दादांच्या विषयात माझ्या बदललेल्या भावना सांगताना माझ्या मनात कसलाही संकोच नाही. मी दादांची भावना यासाठीही सांगतोय, दादांचं कौतुक करायचं, पुण्यात येऊन त्यांच्या मतदारसंघात येऊन त्यांना चांगलं म्हणायचं, हा यामागचा हेतू नाहीये, अजिबात नाहीये. हेतू हा आहे की जे माझ्या विचारधारेला पूरक आहे. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. दादांच्या मनातली भावना काय आहे, जे माझ्या विचारधारेला पूरक आहे ते व्यक्तिगत मला मारत असेल तरीही मला स्वीकारलं पाहिजे आणि ते वाढवलं पाहिजे. ही भावना ज्या व्यक्तीच्या मनामध्ये असते ती विचारधारा खूप मोठी होत असते. आणि दादांची हीच विचारधारा मुळात संघाची विचारधारा आहे, एका स्वयंसेवकाची विचारधारा आहे. परम वैभवम नेतच पराक्रम असं म्हणताना मी स्वयं स्वीकृत केलेला कंटकाकीर्ण मार्ग आहे याची जाणीव त्यांच्या मनामध्ये असते. या काट्यावरून चालावं लागेल. रामायणातली एक छोटीशी कथा सांगतो. प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले आणि दंडकारण्यामध्ये निबिड अरण्यात आले. त्या घनदाट अरण्यात आल्यानंतर
एका ठिकाणी आपली पर्णकुटी स्थापन करून तिथे राहण्याचा विचार रामचंद्राच्या मनामध्ये आला आणि तेवढ्यात तिथे वनदेवी प्रकट झाली आणि वनदेवींनी प्रभू रामचंद्रांना वंदन करून सांगितलं की माझं भाग्य किती बघा, प्रत्यक्ष जगतपालक जगनियंता माझ्याकडे राहायला आला, सांगा मी आपली काय सेवा करू. रामचंद्र म्हणाले, बाई मी वनवासाला आलो, सेवा करून घ्यायला नाही, त्यामुळे जे काही आहे त्यात मला समाधानी राहायला हवं, ते माझं काम मला करायला हवं, त्यामुळे तू वेगळी सेवा करण्याची गरज नाही. ती म्हणजे नाही तेव्हा असं कसं चालेल, काहीतरी माझ्याकडून सेवा करून घ्यायला हवे. तेव्हा रामचंद्रांनी वनदेवीला सांगितलं, हे देवी तुला माझ्यासाठी काही करावंच वाटतं आहे, तर मी आता ज्या वाटेनं आलो त्या वाटेवरती प्रचंड काटे आहेत, ती वाट फारच वाईट आहे, त्या वाटेतले काटे आणि अडचणी दूर करता आल्या तर बघ. वनदेवी म्हणाली, देवा आपण तर पुढे निघून आला, आता त्या काट्यांना दुरुस्त करण्याची आवश्यकता काय आहे, ते काटे काढून टाकण्याची गरज काय आहे. तेव्हा रामचंद्रांनी हसून वनदेवीला उत्तर दिलं, तुला माहित आहे माझा भाऊ तिथे त्याला कळलं आपला मोठा भाऊ वनवासाला गेलाय, तेव्हा तो ताबडतोब मागून येणार आहे. जे काटे माझ्या पायात टोचले ते भरताच्या पायात टोचू नये यासाठी भरताचा रस्ता निष्कंटक असला पाहिजे, याची व्यवस्था कर. बघा काय उदात्त भावना आहे. मी ज्या वाटेवरती काटे टोचीत वेचीत आलो ते काटे माझ्या भावाला टोचू नये म्हणून तो रस्ता तू साफ केला पाहिजे. मला वाटतं आपण ज्या राष्ट्रीय विचारधारेत वावरत असतो, मी राष्ट्रीय शब्द पुण्यात मुद्दाम वापरतोय कारण राष्ट्रवादी म्हटल्यावर भलताचा अर्थ निघतो. ज्या राष्ट्रीय विचारधारेमध्ये आपण वावरत असतो, ज्या राष्ट्राची कल्पना आपण करत असतो, ते काटे माझ्या पायात रुतले तर मागच्याच्या पायात तरी रुतू नयेत आणि पुढच्या राष्ट्रीय विचारकांची वाट खूप सोपी व्हावी, यासाठीच मला हा रस्ता साफ करणं आवश्यक आहे. ही मनोवृत्ती ज्यांच्या मनात असते तेच या देशाला खूप पुढे नेऊ शकतात आणि अशाच नेतृत्वावर आमचा विश्वास असतो. मुळात ही राष्ट्रीय विचाराची भावना किती ग्रेट आहे, किती मोठी आहे, हे मी तुम्हाला वेगळं स्पष्ट करून सांगण्याची गरज नाही, अजिबात गरज नाही, कारण तुम्हाला ते माहीत आहे. तुमच्या मनात तो विचार रुजलेला आहे, रचलेला आहे आणि त्या विचाराला परत एकदा चांगला आहे म्हणून मी सांगण्याची काही एक आवश्यकता इथे उरत नाही. मग उरतं काय, तर या विचारधारेला पुढे नेण्यासाठी या मार्गात जे जे अवरोध निर्माण होणार आहेत, ज्या ज्या अडचणी निर्माण होणार आहेत, त्या त्या अडचणी तुमच्या समोर मांडणे आणि त्या दूर करण्यासाठीचे प्रयत्न करणे एवढंच आपल्या हातात आहे, एवढंच माझ्या हातात आहे. मित्रांनो, आपण सगळेच आता काही महिन्यात लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. अगदी 1-2 महिन्यात त्याचं बिगुल वाजेल आणि प्रत्येक मतदारसंघात आपापला खासदार निवडून देण्यासाठीची स्पर्धा सुरू होईल. मी प्रत्येक जिल्ह्यात जेव्हा कार्यक्रमाला जातो तेव्हा एक विनंती करत असतो, ती विनंती इथेही करतोय. आपला खासदार कोण, कोण असावा उमेदवार, कोण असेल तर मारक होईल, कोण असेल तर फायद्याचं होईल, कोणामुळे ही सीट सहज जिंकता येईल, कोणामुळे इथे पराभव होऊ शकतो, या असल्या चर्चांना पूर्णतः विराम द्यावा. कारण जो कोणी येणार आहे तो 400 करण्यासाठी आपली एक समिती टाकणार आहे. तिथला उमेदवार कोण्या दुसऱ्या नावाचा व्यक्ती असणार नाही, तर त्या व्यक्तीचं नाव असणार आहे नरेंद्र दामोदरदास मोदी. आणि नरेंद्र दामोदरदास मोदीला पराभूत करायचं नसेल तर या राष्ट्रीय विचारधारेची कावड ज्यांनी खांद्यावर घेतली आहे त्या प्रत्येकाला आपण आपला म्हटलं पाहिजे. मला ती कुरकुरेची जाहिरात आठवते जी जुही चावलाने केली होती, तुम्हालाही आठवत असेल. त्याचं एक वाक्य फार मस्त आहे, टेढ़ा है पर मेरा है. जेव्हा आपण हे टेढ़ा है पर मेरा है हे लक्षात ठेवू ना, तेव्हा आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल
म्हणजे मी इथे कोणत्या उमेदवाराचा प्रचार करायला आलेलो नाही, मी भारतीय जनता पक्षाचा प्रचार करायला आलेलो नाहीये. नाही करायचा मला भारतीय जनता पक्षाचा प्रचार. मी भारतीय जनता पक्षाचा समर्थक नाही आहे. मी भारतीय जनता पक्षाचा मिसकॉल देऊन झालेलो कार्यकर्ता नाही आहे. ती सदस्यता मी प्राप्त केलेली नाही. या देशाचा कॉल मिस होऊ नये. मी मिसकॉल सदस्य नाही, पण या देशाचा कॉल मिस होऊ नये. एका चांगल्या माणसाच्या हाती 10 वर्ष देश आता फार सुरक्षित वाटतोय आणि तो तसाच राहावा यासाठी त्या माणसाचे बळ वाढवण्यासाठीचा प्रचारक म्हणून घेण्यात मला कसलीही लाज वाटणार नाही. कसलीही लाज वाटणार. मला आश्चर्य याचं वाटतं की लोक मला विचारतात, मग भाऊंना विचारतात, प्रभाकरला विचारतात, आमच्या अन्य सगळ्या युट्यूबर्सना विचारतात, न्यूज जनताला विचारतात, का तुम्ही भाजपचे पोषित आहात का? दादा वाट बघतोय भाजपनं पोषित करण्याची. समोर सांगून काढलेलं बरं असतं. भाजपचे पोषित आहात का? तुम्हाला भाजप पोचतो का? तुम्हाला देवेंद्र फडणवीस पोचतात का? खास तो प्रश्न असतो, कारण आडनाव बघून तोरशेकर, कुलकर्णी, सूर्यवंशीला देवेंद्र फडणवीस पोचतात असं विचारत नाही. तेवढे एक बरं आहे का? तुम्हाला देवेंद्र फडणवीस पोचतात का? तुम्हाला भाजप पैसे देतात का? तुम्ही मोदी मीडिया आहात का? तर हो, भाजप ज्या विचाराचा आहे तो विचार मला पोचतो. आणि जाहीरपणे पुण्यात सांगतो, इथे अनेक माणसं असतील जी माझ्या गुगल पे, फोन पे वरती कधी ना कधी 100 रुपये, 50 रुपये, 200 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये टाकत असतील. दादा 22 लाख रुपये या माणसाने दिले म्हणून माझ्या हिंदुत्वाच्या विचारांच्या माणसाकडूनचा पोषित मी आहे, कुपोषित नाही. मला निर्भय बनूची साथ घालत निर्भय बानो करत फिरावं लागत नाही. अजिबात फिरावं लागत नाही. कारण त्या निर्भय माणसांनी त्यांचा निर्भय आवाज लोकांच्या पर्यंत पोहोचावा म्हणून आमची तोंड निवडली. बस, हा आवाज आमचा नाही आहे, हे शब्द आमचे नाही आहेत. ना माझे, ना भाऊचे, ना प्रभाकरचे, ना न्यूज जनताचे, ना कांजीचे, ना कोणाचे. हे शब्द आमचे नाही आहेत. इथे स्पर्धा नाही आहे. इथे एकमेकांच्या विषयीची चांगली भावना आहे. ती भावना आहे रस्ता निष्कंठ करण्याची. कारण तो रस्ता सुकर झाला पाहिजे. त्या रस्त्यावरून तो योगी, तो महात्मा कोणत्याही त्रासाशिवाय पुढे गेला ना तर त्याच्या मागे आमचा देश पुढे जाणार आहे. अहो, काय अवस्था आहे. श्रीलंकेसारख्या देशाला माकडाचा मेंदू आणि माकडाचं मांस विकून आपल्या देशाला जगवावं लागतंय. चीनला निर्यात होते माकडाचं मांस आणि माकडाचा मेंदू. सर्वाधिक निर्यात श्रीलंकेतून होते आणि त्या पैशावर श्रीलंका आज जगते आहे. 400 रुपये लिटरनी, 400 रुपये किलोनी, माझे राहुल गांधी सारखं व्हायला लागलं. 400 रुपये किलोनी गव्हाचं पीठ विकल्या जात आहे. तर 250-300 रुपये लिटर पेट्रोलचा भाव झालाय. तेवढं देऊनही पैसे मिळत नाही. दुबईत 4 पैसे कमावून कुणी पाकिस्तानात परत येत असेल तर तो पुन्हा कमवायला वापस जात नाही, कारण तेवढ्या पैशात सगळं त्याचा मुर्दा तिथेच गाळला जातो. ही अवस्था पाकिस्तानची. अफगाणिस्तान सारखं राष्ट्र शेजारी जे फक्त दहशतवाद्यांच्या हातात निघून गेलंय. भूतानला भारतावर विसंबून राहावं लागतंय. नेपाळची कधी नजर भारतावर तर कधी चीनवर असते. बांगलादेशची अवस्था काय आहे आपल्यापासून जपलेली नाही. रशिया युक्रेनच्या युद्धात रशियाची अवस्था काय होते हे जपलेलं नाही. जेव्हा सगळा देश, सगळा जग विनाशाच्या गर्तेकडे जात आहे तेव्हा भारत आपल्या $5 ट्रिलियन इकॉनॉमीच्या स्वप्नासह पुढे जातो आहे. हे त्या महात्म्याच्या कामाचं प्रतीक आहे. अरे आज अभिमानाने सांगू शकतो मी, होय मी या देशाचा नागरिक आहे ज्या देशानं जगाला लसीकरण पुरवलं विचार न करता.
अफगाणी तालिबान्यांनाही लस दिली, आफ्रिकन माणसांनाही लस दिली, पाकिस्तानला दिली, बांगलादेशला दिली. प्रत्येक देशाला भारतात बनलेली लस मिळाली. आणि काय आश्चर्य बघा, भारतातल्या 140 करोड लोकांना 2 वेळेला, काही लोकांना 3 वेळेला फुकट लस दिली. 1 रुपयाही मागितला गेला नाही. पण गंमत अशी असते, मोदी 1 रुपयाही मागत नव्हते आणि लोक पीएम केअर फंडामध्ये भरभरून दान देत होते. इतकं की जगाला पुरवठा करता यावा, पुढच्या सगळ्या व्यवस्था करता याव्या, इतकं विश्वासानं दान त्या देत होते. आणि काही नरद्रष्टांना पीएम केअर म्हणजे प्रभाकर मोरे फंड वाटतो आणि ते त्याच्याविषयी चर्चा करतात. जितकी ज्याच्या बुद्धीची झेप नाही तितकेच माणसं बोलत असतात. ज्यांचा महाराष्ट्र मुंबईच्या अलीकडे येत नाही त्यांना प्रभाकर मोरे शिवाय पीएमचा अर्थ करणार काय, त्या केअर या शब्दाचा अर्थ करणार काय. ज्यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी अशी घोषणा महाराष्ट्राला दिली, काय मोठी दिव्य घोषणा होती बघा, माझे कुटुंब माझी जबाबदारी. मी, माझी बायको, माझी 2 लेकरं, ते माझे कुटुंब, फार फार तर माझे कुटुंब, तेवढीच माझी जबाबदारी, बाकी काही नाही. ते माझे कुटुंब माझी जबाबदारी ही घोषणा खरं तर नरेंद्र मोदींची. कारण त्याच्या पुढे G20 त्यांनी त्या घोषणेचा खरा विस्तार सांगितला, वसुधैव कुटुंबकम. जेव्हा सगळी सृष्टी माझं कुटुंब होते तेव्हा ते कुटुंब, ती सृष्टी माझी जबाबदारी होते हे लक्षात घ्या. सगळ्या जगाला कुटुंब मानणारा महात्मा. मी खरंच विनंती करणार नाही कुणाला, विनंती करणार नाही. त्या महात्म्याला बळ द्या, त्या माणसाला ताकद द्या, त्या माणसाला शक्ती द्या, असली विनंती करण्याची गरज नाहीये. गरज नाहीये यासाठी की मोदींच्या 3ऱ्या पर्वाचा आरंभ होणे. ही गरज मोदींची नाही, ही गरज तुमची, माझी, आपली, सगळ्यांची आहे. अब की बार मोदी सरकार ही घोषणा तुम्हाला खोटी आहे. हर बार मोदी सरकार ही घोषणा करेल, हर बार मोदी सरकार. कारण त्या माणसाने आम्हाला भारतीय असल्याचा अभिमान आमच्या मनात रुजवून दिला हो. अरे सांगताना मजा वाटते, असला अभिमान. अरे ते पापया गिरीचा पंतप्रधान आमच्या पंतप्रधानाच्या पायाला हात लावतो आणि आशीर्वाद द्या म्हणतो, काय भारी वाटतं. एका देशाचा पंतप्रधान माझ्या देशाच्या पंतप्रधानाच्या पुढे झुकतोय, वागतोय आणि सांगतोय की तुम्हीच जगवलं. काय भारी वाटत असेल ना. जेव्हा मेलोडी या शब्दासह हॅशटॅगसह एक फोटो येतो, मेलोडी आणि मोदी, मला भारी काय वाटलं सांगू की पंतप्रधान इथलीच आहे. त्यांची मेलोडी मोदी सोबत जमाली, गांधी सोबत नाही. हे किती अवर्णनीय आहे. बरं बाई, दुसऱ्या देशाच्या पंतप्रधानांनी खरंच खूप कौतुकानं सांगतोय, बाई मोदींच्या चाहत्या नाही आहेत, मोदींच्या समर्थक नाही आहेत, त्या मोदींच्या प्रेमात पडल्या आहेत, अक्षरशः प्रेमात पडल्या आहेत. यांचं वय 73 आहे, सोडून द्या. कारण जेव्हा मोदी त्या समुद्र किनाऱ्यावर लक्षद्वीपच्या गेले आणि आपला फोटो टाकला ना तो त्यांनी मस्तपैकीचा, तो फोटो टाकल्याबरोबर बाईंचा फोटो तिकडून आला होता. मला पण उगाच समुद्र किनाऱ्यावर जावं वाटतंय. तुमच्या येतंय ना लक्षात, खाली या वाक्यासह तुमच्या येतंय ना लक्षात झालं होतं ते. काय गंमत आहे ना. इटलीच्या पंतप्रधानांना आपल्या एवढं प्रेमात पाडणारा माणूस, ते प्रेम कोणतंही असू शकतं, कोणतंही प्रेम असू शकतं. त्या प्रेमाचे संदर्भ आपण कसे घ्यायचे हे आपलं आपण ठरवायचं. इतक्या प्रेमात पाडणारा माणूस कसा असू शकेल. लक्षात घ्या, हे कुठलं प्रेम आहे, हे कुठलं प्रेम आहे, त्याला प्रेम कसलं म्हणायचं. तुम्हाला राधा माहितीये, राधा आणि कृष्णाचं प्रेम. लोक राधेचं वय सांगतात, कृष्णाचं वय सांगतात. इतकं होतं, असं असेल का, मग ती त्याच्यावर असंच प्रेम करत असली पाहिजे, तसंच प्रेम करत असली पाहिजे. मला हे सगळं खोटं वाटतं.
मुळात राधा हे नावच काय हे लक्षात घ्या. राधा हे नाव उलट लिहिल्या गेलेलं आहे, उलट शब्दांची हेरफेर आहे. धारा या शब्दाचा उलट शब्द होतो राधा. धारा या शब्दाचा उलट शब्द होतो राधा. धारा काय असते? मेघमुखातून पाणी पडतं, डोंगरावरून, नद्यातून, ओढ्यातून, इकडून तिकडून वाहत, शेतामधून वाहत 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 ते एका नाल्यामध्ये रूपांतर होतो. नाला होतो, त्याचा ओढा होतो, त्या ओढ्याची नदी होते, नदी नदला जाऊन मिळते, तो अख्खा नद समुद्राला जाऊन मिळतो आणि मग हा प्रवाह मेघमुखातून पडणाऱ्या पाण्याचा समुद्रापर्यंत असतो. ती असते धारा. राधा काय असते? याच्या नेमकं उलटी असते. या भवसागरातून आपल्या उगमाकडे जाणारी, नकोय तिला समुद्र, नकोय तिला काही, नकोय तिला नदी, नकोय तिला ओढा, नकोय तिला नाला, नकोय तिला काही डोंगर, काही नको, असा ती उलटा प्रवास आपल्या उगमस्थानाकडून त्या भवसागरातून आपल्या उगमाची ओढ असलेली असते राधा. कारण तिची ओढ श्रीकृष्णामध्ये होती, तो तिचं उगमस्थान होतं. मोदींवरती जगातल्या माणसांचं जे प्रेम आहे ना ते असं, कारण एकूणच संस्कृतीचा उगम जो झालाय ना तो इथून झालाय. आम्ही म्हणतो वेगवेगळे शब्द वेगवेगळ्या भाषेत तयार झाली, त्या कन्सेप्ट तिकडून आल्या. अजिबात नाही, अजिबात आलेल्या नाही. सकाळी एकाशी गप्पा मारताना एक किस्सा ऐकला, तो फार मजेशीर आहे. काय झालंय आपल्याकडे, आपण पाश्चिमात्यांचं इतकं अनुकरण करायला लागलो, इतकं अनुकरण करायला लागलो की ते जे करतील ते आता आपण स्वीकारलं. आणि याचं नेमकं उलट झालं. त्यांनी आपल्या सगळ्या गोष्टी शिकायला सुरुवात केली. त्यांनी योग शिकला, त्याला योगा केला. त्यांनी आयुर्वेद शिकला, त्याला आयुर्वेदा केला. उगाच ते तेल लावायची सवय, ते लावलं की आपण सॉफिस्टिकेटेड असतो. आपण योग करत नाही, योगा करतो. योगा केला की आपण सॉफिस्टिकेटेड असतो, योग केला की नसतो आपण सॉफिस्टिकेटेड. त्यांनी आयुर्वेदातली औषधं बघितली, आपला योग बघितला, सगळं घेतलं, आपली संस्कृती घेतली आणि आपण त्यांची संस्कृती घेतली. ते सगळं आपण स्वीकारलं. पिझ्झा, बर्गर, बाकी खाण्यापासून अंगावरल्या वस्त्रापर्यंत सगळं सगळं आपण घेतलं. आणि इथे खरी गडबड झाली. त्या अमेरिकेत न्यूज क्लब असतात, नागरा माणसांचे क्लब, आणि त्या नागरांचं संमेलन घडलं. आता त्या नागरांच्या संमेलनात सगळेच नागरे. ते म्हणजे कपड्यांचं काय बाळगायचं, कपडे नसतातच. त्यांनी त्या प्रांताच्या गव्हर्नरला आमंत्रण दिलं. ते म्हणाले की आमचं नागरांचं संमेलन भरताय, तुम्ही येता का? ते म्हणाले येतो, पण मी नागवा नाही होऊ शकत, मी कपड्यासहित येईल. ते म्हणजे तुम्ही यायचंय तसं या बल झालं. दुसऱ्या दिवशी सकाळचा कार्यक्रम ठरलेला. हे गव्हर्नर कार्यक्रमाला जाण्याच्या तयारीत असतानाच आपला भान पाडत होते. अशासमोर उभा टाकून त्यांनी विचार केला, नाहीतरी सगळे नागरिक असणार आहे, एकाच्या अंगावर एकही कपडा असणार नाही. आपण आपले कपडे काढून गेलो तर बिघडलं कुठे? तेवढंच काही हजाराच्या संख्येने असलेल्या नागरिकांना बरं वाटेल. त्यांनी विचार केला आणि मग त्यांनी विचार केला की असंच ते स्टेज होतं. ते म्हणजे इथे बाजूला ग्रीन रूम आहे, या ग्रीन रूम मध्ये जाऊ, कपडे काढू, आपणही नागरे होऊ आणि स्टेजवर येऊ. ठरलं. येऊन बसले गव्हर्नर मध्ये. आणि तोपर्यंत या नागरिकांनी काय विचार केला, आपण 12 महिने नागरिक असतो म्हणजे. एक दिवस गव्हर्नर म्हणतो तू कपडे घातले तर बिघडलं कुठे? सभेला सुरुवात होताना गंमत अशी झाली की सगळे समोर कपडे घालून बसलेले आणि एकटाच नागवा बाहेर. आम्हा भारतीयांची अवस्था अशी झाली आहे बघा. जग नागवं होतंय म्हणून आपण नागवं व्हायला निघालो. जगाने कपडे घातलेत आणि आमचेच कपडे घातले हे आमच्या लक्षातच येत नाही हो. सगळ्या गोष्टी जगाने भारतीयांच्या स्वीकारल्या आहेत, आमच्या स्वीकारल्या आहेत आणि आम्हाला ते लक्षातच येत नाही. माझी विनंती एवढीच आहे की ज्या विचारधारेला, ज्या सनातन विचारधारेला
आता नावं कुणी कुणी वेगळी ठेवतो. कुणी म्हणतो नुसता हिंदू धर्म, कुणी म्हणतं सनातन हिंदू धर्म, कुणी अजून कोणता हिंदू धर्म. तर वैदिक सनातन हिंदू धर्म असं आपण तिन्ही शब्द वापरूया. या वैदिक सनातन हिंदू धर्माला सगळं जग जेव्हा फॉलो करायला लागलंय तेव्हा आपण ते सोडायला लागलो. आपण नागवायला लागलो. या माणसाची कमाल बघा, जे आता आलेत त्या सगळ्यांची कमाल बघा. त्यांनी जगाला मान्य करायला लावलं. या देशाचा पंतप्रधान विदेशी पाहुण्यांना भेटत असताना गिफ्ट म्हणून ताजमहल द्यायचा. आता राम मंदिर देण्याची वेळ आलेली आहे. आता राम मंदिराची प्रतिकृती जाईल. या देशाचा पंतप्रधान विदेशी पाहुण्यांना भगवद्गीतेची प्रत देतो. यापेक्षा चांगली गोष्ट दुसरी कुठली असेल? जगाला भगवद्गीता सांगणारा हवाय की बायकोचं थडगं हलवणारा हवाय ते आपण ठरवायचं. म्हणून म्हणालो की आणि ही लढाई काय तुम्हाला सांगू. खरं तुम्ही म्हणाल काय फरक पडतो? मोदींनी भगवद्गीता दिली काय, राम मंदिर दिलं काय, ताजमहल दिला काय, फरक काय पडतो? फरक तो पडता है. फरक तो पडता है. फरक हा पडतो की जेव्हा आमच्या देशाचा शासक या देशातल्या बहुसंख्य लोकांच्या भावनांचा विचार करणारा नसतो तेव्हा त्याला आपल्याच भावना मुक्तपणे व्यक्त करता येत नाही. अजिबात व्यक्त करता येत नाही. त्याला त्याच्या संस्कृतीप्रमाणे वागता येत नाही. त्याच्या मंदिराचा उत्सव करताना 100वर परवानग्या घ्याव्या लागतात. कसम राम तुम्हारी खाते है बनाएंगे मंदिर यासारख्या गाण्यावरती बंधनं येतात. एखादा उत्सव साजरा करताना त्यावरती मर्यादा येतात. आणि आपल्याच बापाचा इतिहास विसरायला लागावा लागतो. अटलजी इंडोनेशियाची फार छान उदाहरण सांगायचे. खूप छान उदाहरण सांगायचे अटलजी. ते म्हणायचे की इंडोनेशियाच्या नोटावर गणेशाचा फोटो असतो. आणि तिथल्या पंतप्रधानांना मुस्लिम राष्ट्रांनी विचारलं की तुम्ही मुस्लिम राष्ट्र आहात, तुमच्या नोटेवर गणपती कशा करतात? तर त्यांनी दिलेलं उत्तर खूप छान आहे. ते म्हणाले होते आम्ही आमचा धर्म बदललाय, बाप नाही. ज्याला आपला बाप गणेश आहे हे माहित आहे ना, तो आपल्या बापाला विसरत नसतो. आमचा बाप आम्हाला विसरावा लागू नये म्हणून मोदींना तिथे राहणं आवश्यक आहे. उगाच निर्भय बनवता कलकलाट करून खरं तर निर्भय बनवून म्हणतात कशा करता मला प्रश्न पडला. हेही आमच्याच मराठवाड्याच्या मातीत आहे. ते बनवता कल्ला करणारे आमच्याच मराठवाड्याच्या मातीत. उगाच येऊन सांगायचं निर्भय बनव. कोण बोललं बाबा तुम्हाला? तुम्हाला कोण मारलं? तुम्हाला कोणी शिव्या घातल्या? तुम्हाला कोणी काय बोललं? कोणी बोललं नाही. उलट निर्भय बनावं की नाही हा आमच्या समोरचा प्रश्न आहे. पुण्यात भाऊ तोरसेकरांच्या वरती खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल झालेला आहे. पुढे तो मागं घेतला सोडून त्यानंतर सरकार बदलल्यावरती. कमळापूर तर समोर आहे. घनश्याम पाटलांसोबत चर्चा करताना लेखामध्ये भाऊंनी एक उल्लेख केला आणि त्यात कुणीतरी खाली कमेंट केली आणि त्या कमेंटच्या आधारावर भाऊ तोरसेकरांच्या वरती गुन्हा दाखल झाला होता पुण्यात. जिवे मारण्याचे षडयंत्र रचने. लातूरात माझ्या वडिलांना चाकू लावला होता. 27 गुन्हे घेऊन फिरतोय मी. 27 गुन्हे. निर्भय म्हणून तुम्ही काय सांगताय? तुम्ही कसले निर्भय म्हणूनचे सल्ले देताय? ज्या ज्या वेळेला तुमच्या हातामध्ये सत्ता आली होती त्या त्या वेळेला आवाज दाबण्याचे प्रयत्न केले कोण? एक कविता त्या केतकी चितळेने दुसऱ्याने कोणीतरी लिहिलेली एक कविता ती केतकी चितळे आपल्या फेसबुकवर पोस्ट काय करते? सिरियलमध्ये काम करणारी छोटीशी पोरगी ती जी आपल्याच आजाराने इपिलिप्सी सारख्या आजाराने ग्रस्त आहे तिला महिनोन्महिने तुरुंगात टाकायला लावतात. कोर्ट सांगतो कोर्ट तुमचं एवढं वय झालंय सन्मान ठेवायला पाहिजे होता, तुम्ही तिला काय आत टाकताय? निर्भय कोणाचा सल्ला कोण तुम्हाला द्यायला हवा? फेसबुकवर एक कविता टाकता येत नाही, 33 वेळेला अटक केली जाते. फेसबुकवर एक व्यंगचित्र टाकता येत नाही, अनंत कनमुसेला प्रचंड मारलं जातं. निखिल भांबरे नावाच्या पोराची अवस्था काय केली जाते त्याची परीक्षा होते, त्याचं
शैक्षणिक नुकसान होतं आणि नाईलाजानं त्याला राजकारणात घुसावं लागतं. ही अवस्था कोण आणली? कुणाला सगळे काय निर्भय बनवते? खरे वाद तुम्ही सत्ता असतानाच्या काळामध्ये आमच्या विचारधारेची पालखी वाहणाऱ्या माणसांवरती केलेले आहे. भीती तर तुम्हाला वाटते म्हणून निर्भय बनवचा सल्ला देत फिरताय. हे म्हणजे सगळे जे आपल्या गोरख्यासारखे आहेत. तो फिरतो ना, जागते रहो. अरे कुणाला जागते रहो? तुमच्याच माणसाला सांगा जागते रहो. ज्यांनी आपल्यावर एकदा वार झाला की अनेकांची कशी वाट लावली आहे. वाट या पुण्याच्या मनपात किरीट सोमय्या यांच्यावरती हल्ला झाला होता की नाही? एकाही आर्मीच्या माणसाला, नेव्हीमधल्या माणसाला, मर्चंट नेव्हीच्या माणसाला डोळा फुटेपर्यंत मारलं होतं की नाही? लोकांचं टकलं केलंय की नाही टीका केली म्हणून? किती उदाहरणं सांगायची? अशी शेकडो उदाहरणं सांगता येतील जिथे तुम्हीच लोकांना भय निर्माण करणारं वातावरण केलं आहे आणि आता तुम्हाला त्याची भीती वाटू लागली आहे की हेही असंच वागतील का? पण माझी संस्कृती अशी नाही, अजिबात नाही. कोणी याला नामर्दपणा म्हणेल हरकत नाही, कोणी याला गप्प बसणं म्हणेल हरकत नाही. माफ करणं हीच शिक्षा मानणारी आमची संस्कृती आहे. तुम्ही केलेल्या वाराचं प्रत्युत्तर प्रतिवारानं आम्ही दिलेलं नाही आणि माझ्या संस्कृतीत अशा स्वरूपाच्या अटकसत्र, धाडसत्र असले प्रकार घडत नाही. कोणाकोणावर काय नाही आरोप केले. दादा समोर बसले. दादांच्या वरती किती स्वरूपाच्या आणि कुठल्या स्वरूपाच्या टिप्पण्या फेसबुकवर झालेल्या झाल्या सगळ्यांना ठाऊक आहे. त्यांच्या नावाचा शॉर्ट फॉर्म करून सुद्धा बोलल्या गेला. दिलं उत्तर. दादांनी केली एकतरी केस. देवेंद्र फडणवीसच्या बायकोवरती किती बोलल्या गेलं. फडणवीसांच्यावरती सोडा, वाढलेल्या पोटाला टरबुजा म्हटलं गेलं. झाली एखादी केस. बायकोवरती बोलल्या गेलं, झाली एखादी केस. भाजपत आलेल्या चित्रा वाघांना चित्रातला वाघ म्हटल्या गेलं, झाली एखादी केस. किती घाणेरड्या भाषेत बोलल्या गेलं. अहो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी तर काय सहन केलंय. कसली मजा आलाय बघा. संघोटे म्हणणं ठीक आहे, भक्तुल्ले म्हणणं ठीक आहे, चड्डीवाले म्हणणं ठीक आहे, समलैंगिक असण्याचा आरोप करण्यापर्यंत गेले. पण घडला कधी संघ स्वयंसेवकांचा संयम? कधी हातातली लाठी यांच्या मस्तकावर बसली की कधी सामूहिकरित्या शिरकाण केलंय स्वयंसेवकांनी मिळून? कधीही घडलेलं नाही. मग निर्भय बनोचा सल्ला आहे की निर्लज्ज बनोची साथ हे सगळ्यांनी ठरवायला पाहिजे. निर्भय बनोचा सल्ला नाही आहे की निर्लज्ज बनोची साथ आहे आणि निर्लज्ज बनायला लावून वाटेल त्या पातळीवरचे घाणेरडे आरोप करणे, लोकांच्या मनातल्या भावनांना बदलवण्यासाठीचे प्रयत्न करणे, हे सगळं घडत आहे. म्हणूनच ही पिलावट टोळ्या करून गावागावात फिरते आहे आणि त्यांना निर्लज्ज बनवण्यासाठीची प्रयत्न करतोय, निर्भय बनवण्यासाठी नव्हे. कारण सत्ता त्यांच्या हाती गेली की तुमचं जगणं अवघड करायचं हे त्यांचं धोरण आहे. पैसे आधी कुणाला मिळत होते ते सगळ्या जगाला ठाऊक आहे. काही निवडक एनजीओ मुंबईत एक 600 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट घेण्यासाठी प्रभाकर सूर्यवंशी जेव्हा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना तेवढा घेण्या इतके पैसे जमत नाही. एखादा स्टुडिओ उभा करणे हे यासाठी सांगतोय पुढे कळावं म्हणून. सामान्य माणसाला 1,00,000 कोटी रुपये किमतीचा फ्लॅट घेणं सुद्धा अवघड आहे. विश्वजित देशपांडे प्रभात रोडवर पेंट हाऊसची किंमत काय असते जरा तुम्हीच सांगावं.
म्हणजे घेणारे त्यांच्या ओळखीचे आहेत म्हणून त्यांना विचारतात. काय किंमत असेल, काय प्रॉपर्टी केलेली आहे या माणसांनी. हे जे सगळे निर्भय बांधववाले आहेत ना, सगळेच्या सगळे, त्यांच्या प्रॉपर्ट्यांचा सातबारा काढून जगाच्या समोर ठेवला तर हे अब्जाधीश आहे हे तुमच्या लक्षात येईल. पैसे कमवले कोण, श्रीमंत झालाय कोण? कारण एनजीओच्या जोरावर श्रीमंत होणाऱ्या या माणसांच्या खिशात जाणारे पैसे हे सामान्य माणसांच्या खिशात गेले पाहिजे, त्याच्या पोटात गेले पाहिजे. हा प्रयत्न मोदींनी केला म्हणून मोदी यांना नको. थेट पैसे सामान्य माणसाच्या खात्यात, कोणतीही योजना असू दे, थेट पैसे, कुठलंही छोटं मोठं काही आव्हान असू दे, थेट सामान्य माणसाच्या खात्यात पैसे. लक्षावधी करोडो रुपये थेट सामान्य माणसांच्या खात्यात जाऊ लागले, त्यांना मिळू लागले. म्हणून हा तिळपापड उडतोय. आपलं दुकान बंद झाल्याचा राग येतो आहे. आणि हा राग तुम्ही आम्ही ओळखला नाही. या सगळ्यांच्या भ्रमात आपण अडकलो तर काय गडबड होऊ शकते हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून मी म्हणालो की तिसरी टर्म ही मोदींची गरज नाही. झोला उठाया चल दिया म्हणणाऱ्या माणसाला अजून एकदा पंतप्रधानपद मिळालं काय, नाही मिळालं काय, त्यांच्या आयुष्यात काय फरक पडणार. हिमालयातून आले होते, हिमालयात जातील. फरक पडणार आहे तुमच्या आमच्या आयुष्यात. मला अनेक जण प्रश्न विचारतात, मोदी नंतर कोण? अरे अभद्र विचार येतो कशाला मनामध्ये? नंतर कोण? नंतर कोणीच नाही. मोदी नंतर मोदी, मोदी नंतर मोदी. अबकी बार, सबकी बार, बार बार मोदी सरकार, एवढीच एक गोष्ट आहे. कारण त्या माणसानं आम्हाला जागवलं हो. व्हेंटिलेटरवर ठेवलेल्या देहाला आपोआप भडकायला शिकवलं. असं दुख 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 वाटायला लागले, हालचाल सुरू झाली आहे, बोटं अशी वळवळ करायला लागली, हातपाय हलायला लागले, अशी स्थिती आली आहे. आणि आपण करायचं की नाही असा विचार करतो. आमच्या मनात शंका तरी कोणत्या आहे? शंका तरी कोणत्या आहे? कोणता विचार करतोय आपण? नाही हा बरोबर आहे की तो बरोबर आहे? दादा सगळ्यात मोठा प्रश्न, सगळ्यात मोठी शंका आहे ते म्हणजे तुम्ही कुणाला कसं काय घेता. आला माणूस घे भाजपा. ती वॉशिंग मशीन फार पॉवरफुल झाली की काय असं लोकांना वाटायला लागलं. खरं ना, पॉवरफुल झाली भाजपची वॉशिंग मशीन. आला माणूस, घातला मशीन मध्ये, टाकलं एरियल पावडर, धाड 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 मोदी वॉशिंग पावडर. अमित शहा मशीन, मोदी वॉशिंग पावडर, टाकलं की क्लीन, स्वच्छ. असं कसं काय करतात? असं कसं काय करतात? तुम्हाला एवढं कुठे शक्य आहे का? मला हा अक्षच आहे लोकांचा. खरं आहे. आता का ते उगच्या उगत चांगलं चाललेलं बिहारमधलं सरकार पाडलं काय? त्या नितीश कुमारला आपल्याकडे घेतलं काय? त्या बिचाराला नव्यांदा मंत्री केलं काय? मुख्यमंत्री केलं काय? नव्यांदा हो. मला कधी कधी प्रश्न पडतो, आमच्या पवार साहेबांचे सगळेच रेकॉर्ड मोडायचे ठरवले की काय? पवार साहेब 4दा होते, हे दुसरीपेक्षा +1. पवार साहेब 7च वर्ष होते, ते 17 वर्ष. ज्येष्ठ कोण आहे हे कळतं ना. ज्येष्ठता कशी मोजतात? कर्तृत्वानं, विजयानं, मिळालेल्या यशाने ज्येष्ठता मोजायची असते. हे 4दा झाले पण दीडच. मी उभा दीड पाहिजे, त्याच्या पलीकडे, दीडच्या पलीकडे हे सरकलंच नाही. एक फुल एक हाव. त्यातलं फुल घेतलं बाजूला काढून हात ठेवले तिकडं. आता फुल या शब्दाचा अर्थ इंग्रजी घ्यायचा, मराठी घ्यायचा, कसा घ्यायचा तुमच्यावर सोडतो मी. उगा त्याचे जास्त अर्थ विषय करत बसत नाही. आपल्याकडे एकेका शब्दांचे किती अर्थ असतात, असंख्य निघतात त्याचे अर्थ, हे तुम्ही ठरवायचं. का घेतला असेल नितीश कुमारला? मग काल लोकसत्ताने एक आग्रह घेतलेला. ही मस्ती
चापलूशी कशी असते बघा. लोकसत्ता म्हणाले नितीश कुमारांना घेऊन भाजपचा फारसा काही फायदा होणार नाही, फारसा काय फायदा होणार. फक्त इंडी आघाडीला अपशकून केल्याचा काय तो आनंद भाजपला वाटला असेल. अरे त्याला अपशकून केल्याचा आनंद आम्हाला वाटलाच पाहिजे. हे निघालाय सगळी यात्रा घेऊन, इधर से आलू डालूंगा उधर से सोना निकलेगा, तो में कोयला डाल के 5 लीटर आटा, ते निघालं इकडून. आणि तिकडं दान 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 गुजरातमध्ये एक आमदार फुटला, हरियाणामध्ये एक आमदार फुटला, हे निघून गेले. इंडी 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 असा जयघोष करत आता आम्ही एकत्र येऊन तुम्हाला पाडू असं म्हणणाऱ्या सगळ्यांना इतके डंके बसायला लागले की आता हे एकत्र येतील की नाही ही शंका वाटायला लागली. माझा मुळात आक्षेप आहे मीडियाच्या नरेटिव्हवर. आधीही एकत्र होतेच की, क्या उखाड़ पाए मोदी का? सामना तर छापता आलंच नाही. उखाड़ दिया, यांचंच उखाड़ दिया. मी आणि माझा परिवार काय केलं होतं? सगळ्या लोकांच्या मतांचे एकूण आकडे एकत्रित करा आणि भाजपला मिळालेल्या मतांचे आकडे एकत्रित करा. भाजपच्या मतांची आकडेवारी तुम्हाला जास्त दिसेल. हे नालायकपणा काय करतात तुम्हाला माहिती आहे का? गंमत आकड्यांचा खेळ करताना ते म्हणतात भाजपला मिळालेल्या मतांचं एकूण प्रमाण 38% असलं तरी ही उरलेली 65% मतं ही विरोधकांच्याकडे आहेत, म्हणून विरोधकांचाच पारड जड आहे. अरे सुकाळीच्या नाव, मतदानाचं पर्सेंटेज 70% असतं, 30% तर मतदानच केलं. ती विरोधक होतं असं तुम्ही कसं काही धरलं? 70% मिळालेल्या मतांमध्ये भाजप 38% असतो, 100% 38% नाही. झालेल्या मतांमध्ये 38% भाजप आहे, एकूण मतांमध्ये 38% नाही. आकडे सांगायचे छानपैकी आणि सांगायचे की नाही 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 भाजप पराभूत होऊ शकतो. हे यांना कोणीतरी ते सांगितलंय की एखादी गोष्ट वारंवार वारंवार सांगितली की ती सत्य होतं. गोबेस एखादी असत्य वारंवार सांगितलं की अर्धसत्य वाटू लागतं, कालांतराने ते पूर्ण सत्य होतं आणि मग आपलं खरं होईल. म्हणाले म्हणा भाजप पडणार भाजप पडणार भाजप पडणार. मग पुन्हा काय काढलं? पुन्हा म्हणजे दक्षिणेत काही खरं नाही, उत्तरेतच खरं आहे. जसं काही दक्षिणेत काँग्रेसचं खूप खरं आहे, भरभरून. म्हणजे आंध्र प्रदेशात ज्यांच्या जागा, तामिळनाडूत ज्यांच्या जागा, केरळमध्ये सगळे हेच आहेत. असंच आहे सगळं जसं की असं वाटायला लागलं. तिथे भाजप शून्यच आहे. आकड्यांचा खेळ करताना कसाही करून मांडला जातो आणि हा आकड्यांचा खेळ लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणून या आकड्यांच्या खेळाला उत्तर देण्यासाठी नितीश कुमारांच्या सारख्या माणसाला आपल्या बाजूने ओढावं लागतं. आता खेळ बदलला, आता खेळ बदलला. बहुत फिरार आहे नितीश कुमार, आरजेडी आणि आम्ही. नितीश कुमार, आरजेडी आणि आम्ही. बायकोच्या जीवावर बांधणारे नवरे बघितले का? थांब जरा हिला येऊ दे मग सांगतो. बाई जरा भांडखोड असते. जगण्याचं असेल असं गैर ठरू नका. अवकाश स्त्रियांनी आपला तपासायला जाऊ नये आणि आपण आपल्या बायकोला कसं समजायला जाऊ नये. त्यांचं फार मस्त असतं बघा का. ते म्हणतात हिला येऊ दे मग सांगतो. एवढं बोलायला असतात, हिला येऊ दे मग सांगतो. याच्यात जमत नसतो. हिला येऊ दे एवढंच सांगायचं असतं त्याला. तसं काँग्रेसवाले आता बघा येऊ द्या निवडणूक, लालून नितीश तुम्हाला पडते, ममता तुम्हाला ठेवतच नाही, शरद पवार आणि उद्धव ठाकरे बघा तुम्हाला कसं चिटपट करते. अरे तुझं सांग ना. दुसऱ्याच्या जीवावर हे काय करतील, ते काय करतील, ते काय करतील, हे काय करतील. आणि आपल्याकडचे सगळे महाराष्ट्रातले जेवढे म्हणून काही राजकीय विश्लेषक आहेत ते असलंच गणित मांडत राहतात दुसऱ्याच्या जीवावर. आता बघा कसं होत आहे, आता बघा कसं होत आहे. काही होत नाही. लोक म्हणाले तुम्ही चांगलं शिवसेना फोडली होती, एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केलं होतं. कुठून अवकाश आठवली हो तुम्हाला?
उगीच्या उगीच अजित पवारांसगळे पुन्हा अजून 40 काढून आणले. बरं 40 आहेत का 38 आहेत का 35 आहेत का 36 आहेत काही कळणार अजून. किती फुटले की किती आले की काय गरज होती. बरं तुमचे सगळे माणसं रोज आरोप करत होते हे असे ते तसे ते तसे. आणि काय गरज होती फोडायची. कशा करता फोडला असेल कशा करता फोडला असेल. आणि मग पुण्यातले चिकित्सक माणसं मराठवाड्यातले चिकित्सक माणसं काहीच गरज नव्हती. मोदी असं का करतात कळत नाही. हे असं का करतो कळत नाही. देवेंद्र फडणवीसांनी असं का करावं. मग भाजपनं असं का करावं. मग दादांना विचारायचं दादा खरंच असं का करावं. तुम्ही तर म्हणले होते एकनाथ शिंदेच्या काळात काळजावर दगड ठेवून. आता पुन्हा एकदा कशाला दगड ठेवून घेतला दादा. असं लोक विचारतात काही विचारतात. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काही मिळत नाही. का केलं असेल का केलं असेल का केलं असेल. माझ्याकडे उत्तर आहे. माझ्याकडे उत्तर आहे. जरा बघा महाराष्ट्राचा इतिहास तपासून बघा. चांगली बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना मस्त चालली होती. त्यांचं आपलं सत्ता मिळो न मिळो मस्त चाललंय आमच्या नावाचा शो रंगण्यात आला होता. तिकडे छगन भुजबळ आपले गर्जना करायचे. तेच ते आपलं काढून काढू पकळा बाहेर काढू. मर्दाची अवलाद असतात तरी या. मला ह्या गोष्टीचा अर्थच कळला नाही. मर्दाची अवलाद असतात तरी या. मर्दाची अवलाद असतात तरी या. मर्दाला कशाकरता आव्हान करायचं असतो. आपण मर्द असतील तर ये मर्द असतील तर ये असं कशाकरता म्हणतो. हे कशाकरता हात मारत असतील. यांना काय गरज पडली एवढी मर्दाची. मर्द असाल तर या. अजून येतो मला यांच्याकडे का मर्द नाही. मर्द असाल तर या. असेल हिंमत लढणाऱ्यांची त्याने यावे म्हणल्यासारखं वाटतं. आणि सुळावर चढणाऱ्यांची त्याने यावे. मर्द असेल त्याने यावे. कशाला. आम्हाला काही वाईट सवयी नाहीये. तशा अर्थाने आम्ही मर्द नाही. उगाच आमच्या पुरुषार्थाला ललकारून भलतं झलतं काही करायला लावू नका. मर्द असाल तर या. मर्द असाल तर लढा. मर्द असाल तर मैदानात या. त्यांचं मस्त चाललं होतं आपलं. अरे म्हणा ना मर्दाची जात आहे आमची लढायला या. नाही असं नाही म्हणत. तुम्ही मर्द असाल तर या. भानगडच कळत नाही काही. काय तुम्ही मर्द असाल तर याचा अर्थच कळला नाही मला कधी. मी आपला ते अचानक म्यूट करतो बायको बाजूला असते म्हणून गप्प बसावं लागतं. खुदकन हसतो कधी कधी. आणि ते मी असा मर्द अजून तरी बघितला नाही असा उभा राहणार. कोण आहे मी सांगणार नाही. अरे असा मर्द तर या ना मग असं म्हणतो. मी त्यांच्या कानात सांगत होतो. मला तो कुठला पिक्चर तो परेश रावलचा ओ माय गॉड त्यातला मिथुन चक्रवर्ती बघितलाय का. असं कधी बघितलंच नाही. त्यांचं छान चाललं होतं तिकडे. मस्त ते आपल्या शिवसेनेत रमलेले होते. पहिल्यांदा शिवसेना कोण फोडली. छगन भुजबळांच्या सहित 12-13 आमदारांना फोडून आपल्याकडे घेणारं कोण होतं. सगळ्यांना ठाऊक आहे. का बिचारे बाळासाहेब प्रश्न विचारत होते का बाबा का. आणि पहिल्यांदा शिवसेना फोडली ती काकांनी ते काँग्रेसमध्ये घेऊन गेले. आहे काकाच्या नावावर पक्ष फोडण्याचा रेकॉर्ड आहे ना. सगळे फुटलेले पक्ष बघा काकांनी फोडले. सगळे फुटलेले पक्ष. आपला पक्ष सोडला नाही. म्हणजे काँग्रेस म्हणायचं मला. राष्ट्रवादीचा आरोप मी काकावर टाकत नाही. उगाच तुम्ही समज करून घ्याल की राष्ट्रवादीच काकांनी फोडली. काँग्रेस म्हणायचं मला. त्या दोनदा फोडले. एकदा समाधान नाही झालं. दोनदा फोडले. पण काकांचं वैशिष्ट्य बघा. त्यांच्या फोडाफोडीच्या कौशल्यात त्यांचा हायएस्ट स्कोर केला. पण काकांनी घर ठेवलं नाही. कोणतं फोडायचं ठेवलं का कोणतं घर शिल्लक. आमच्या मराठवाड्यात तर ते घर दिसलं की दरोडा टाकायचं. गोपीनाथ मुंडे चांगले आपलं दोन. तिकडे पण त्याच्या इकडे धनंजय मस्त चालू होतं त्यांचं.
कोण लढायचे यावर वाद झाले असते ते होऊ नयेत म्हणून धनंजयला विधान परिषद दिली गेली होती, पण ते जरा विधानसभा द्यायचं ठरलं होतं, ती लढणार होती, सगळं ठरलं होतं. पण यांना काय अवकाशा आठवली कोणाला ठाऊक, यांनी धनंजय घेतला काढून. जयदत्त क्षीरसागरचं घर कोण फोडलं, मोहितेंचं घर कोण फोडलं, अमरसिंह पंडित शिवाजीराव पंडितांचं घर कोण फोडलं. बापाच्या मागं पोरगा पोराच्या मागं बाप लावून दिला. घर फोडण्याचं कौशल्य यांच्याकडेच, पार्टी फोडण्याचं कौशल्य यांच्याकडेच. एके दिवशी ऐकलं भाजपवाल्यांनी वर्ग असाल तरी या म्हणून, ते म्हणले आपल्याला जमतंय. कुठं जमतंय, गाला यांच्यात घरी जोरला हांडे 40. आता मला सांगा, मर्द असाल तर या म्हणून बोलावलं, आव्हान दिलं, त्यांनी मर्दपणा दाखवला, एकदाच 40 काढले, कौतुक करणार का शिवगांना? कशाला घेतले, कशाला घेतले, याला घेतले. एकटा काका सोडू शकतो असं नाही, फोडण्यात आम्ही पण बाप आहोत हे दाखवायला घेतले. अरे कुणीतरी भाजपचं कौतुक करा रे. शरद पवारच्या नाकाखालून अजित पवार काढून घेतला सहज, पण नुसता काढून नाही घेतला. आता तेच म्हणते देव तुमच्या जर वागत होते, जगांनी तो वागले का, आमच्यासोबत वाईट वागले. याच्यापेक्षा सोनियाचा दिवस अजून कुठला असायला पाहिजे आपल्या आयुष्यात. पाहुण्याच्या काठीने साथ मारायला आपल्या बापाचं काय केलं, आपण का सुतक पाळून बसलो. मी तर आनंद व्यक्त करतोय, ज्या दिवशी अजित पवार आणि शरद पवारांच्या वरती टीका केली त्या दिवशी मला आनंद झाला. ज्या दिवशी प्रफुल्ल पटेलनी शरद पवारांच्या वरती टीका केली त्या दिवशी मला आनंद झाला. ज्या दिवशी हे सगळे आमदार शरद पवारांच्या वरती टीका करू लागले त्या दिवशी मला आनंद झाला. कारण जे आम्ही कोकणून सांगत होतो ते त्यांनी सांगायला सुरुवात केली. धन्यवाद भाजपा, त्यांच्या तोंडून सत्य बाहेर काढलं. एकटे फोडण्यात माहीर आहे असं नाही, मटकी फोडण्यात आमचे पण माहीर आहे, याचा आनंद आम्हाला आहे. मी कालच्या भाषणात म्हणालो होतो, जरा अमोल मिटकरींचे ट्विट कुणी तपासून बघितलेत का? जेव्हा जितेंद्र आव्हाडांनी प्रभू रामचंद्रावरतीच मांसाहारी असल्याचा आरोप केला होता, तेव्हा अमोल मिटकरी दणकेबाज ट्विट करून सांगितलं, खबरदार प्रभू रामचंद्रावरती बोलाल तर तुमची लायकी तरी आहे का? आहा, रामात नुसतं येणार करण्यावर एवढा चमत्कार आहे. ऐकली भाजपची वॉशिंग मशीन शाक साप, तुझं विना रामा माझं कंठ वेणा म्हणताना एके दिवशी ऐकलं ना फेसबुकवर, ते संपलं का? म्हणजे एके दिवशी मिटकरी जेव्हा हळदी म्हणतात हे दाखवलो रामराया कर्मदिनदयाळा निरसी मोहमाया म्हणायला लागते ना, त्या दिवशी धन्य झालो. आयुष्यभर भाजपची गुलामी करायला तयार आहे. मी तर एवढ्या रामावर भक्ती, काय कमाल आहे. चमत्कार बघा आमच्या सुषमा अंधारे सुद्धा एक पत्नी एक बाणी राम, एक पत्नी एक बाणी एक पत्नी राम, संयमी राम, आणि ही सगळी गुण आमच्या उद्धव ठाकरेंच्या मध्ये दिसतात असं म्हणाले. मला हसण्याचं आलं. भाकी सोडा, त्या माऊलीचा आधीचा एक व्हिडिओ आहे, त्यात ते म्हणते रामराव सीतेवर अन्याय का बरोबर केला आहे ना, तिच्या वर्षांचा व्यक्त केली. तुम्हाला सीतेने विचारलं असतं तर एवढे वर्ष एकटाच होता, तुम्हाला कोणती नाही का आवडली, तुम्ही कशावरून एक पत्नी. रामाच्या एक पत्नी असण्यावर शंका व्यक्त करणाऱ्या सुषमाताई त्यांच्या असण्याला एक पत्नीत्व म्हणतात आणि ते गुण उद्धव ठाकरेंच्या मध्ये आहेत म्हणतात. भानगड काय नवं कळलं नाही ना. मी आपलं त्यांच्या विषयी विचारतो, बाकीचं काय. बरं, हे पुन्हा कार्यक्रमात म्हणतात जाहीरपणे, मला रामाच्या बरोबरी संयम एक वचनी एक पत्नी म्हटलं गेलं, आहे की एक पत्नी किंबहुना आहेच मी, कुणाला शंका आहे का हे विचारलं कोण होतं. यापेक्षा अजून कोणता चांगला मार्ग असायला हवा
की या सगळ्यांना रामभक्तीत लावलं लाईननं, सगळ्यांना रामभक्तीत लावलं. अजित पवारांना राम मंदिराची निर्मिती ही राष्ट्रनिर्मितीचं प्रतीक वाटते. यापेक्षा अजून बदल काय व्हायला हवा? अजून कुठला बदल हवा? अहो, आम्ही माऊलींच्या त्या वंशातले आहोत ज्या माऊलीने सगळं ज्ञान लिहिलं, ज्ञानेश्वरीची निर्मिती केली आणि ज्ञानेश्वरीच्या निर्मितीनंतर, सगळ्या ज्ञानाच्या निर्मितीनंतर विश्वात्मक परमेश्वराकडे पसायदान मागायला सुरुवात केली. आता या शब्दामध्ये सगळं काही लिहिलंय असा त्याचा अर्थ आहे. आता, फक्त आता मागतोय. कधी ते सगळं लिहून झाल्यावर आता विश्वात्मके देवे, माझ्या या वाक्यज्ञानी तू माझ्यावर संतोष व्हावं, माझ्यावर कृपा करावी आणि मला आता प्रसाद दान म्हणून द्यावा. हे मागणं मागितलं आणि पसायदान मागायला सुरुवात केली. पसायदानाची पहिली ओळ लिहिली, जे खळांची गणपती सांडो तया सत्तर निरती वाग. म्हणून ज्ञानेश्वरांना माऊली म्हणतात. इथं बसलेल्या समस्त आयांना, ज्यांची 2-2 पोरं आहेत आणि जरा मोठी झाली, त्यांना आपल्या नाठाळ पोरावर जास्त प्रेम असतं, त्याची जास्त काळजी असते. हे जरा बरं आहे, त्याचं कसंही ढगून जाईल, हेच जरा आगावा याचीच काळजी वाटते. काम न करणाऱ्या पोरावर आई जास्त प्रेम करते. नाठाळ पोराची आईला जास्त चिंता असते, कारण तिचं हृदय आईचं असतं. म्हणून ज्ञानेश्वरांना माऊली म्हणतात. देव प्रसन्न झालाय, काहीतरी द्यायला तयार झालाय आणि माऊली मागायला सुरुवात करताय. जे खळांची गणपती सांडो तया सत्तर निरती वागो. पहिल्यांदा आठवण झाली ती नाठाळांची, दुष्टांची, वाईटांची. आणि वाईट संपून जाऊ दे म्हटलं नाही, दुष्टाचा दुष्टपणा संपून जाऊ दे म्हटलं. त्या माऊलींच्या संस्कारातील आधी वॉशिंग मशीन मध्ये वॉशिंग पावडर लावून धुवून घेणार असू तर खळांची गणपती सांडो म्हणून धुवून घेतोय, बाकी काय नाही. घेत राहा, बसण्या रोग झाल्यासारखे घेत राहा, हे नीट करत राहा, आम्हाला नीट जगू देतील. आमच्या मार्गात अडचण आणणार नाही. ते यांनीच तर त्रास दिलाय. दुसऱ्या कोण केसेस केल्या, दुसरं कोण आलाय हाणायला आमच्याकडं, हेच तर आले, यांनीच तर केलंय. आठवत आहे महाराष्ट्राचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री काय काय बोलत होते? आठवत आहे? फुल विकणारा फुलारी असतो, माळ काम करणारा माळी असतो, हा धंदा झाला. तसा पूजा करणारा ब्राह्मण असतो, तो त्याचा धंदा झाला. पुजाऱ्यांचंच भलं झालं, पुजाऱ्यांचीच जेवढं होते. भुजबळ म्हणायची की नाही? आता म्हणतात का आता सगळी आपलीच आहे? असं नाही बोलायचं काही. भुजबळांच्या भाषणातील विखार कमी झाला काय? महाचमत्कार दुसरं काय आहे? पण मला एक सांगा की भाजपनं बाहेरची माणसं आपल्या हातात घेऊन, घरात घेऊन, त्यांना कधी भाजपचा अध्यक्ष केलं का? दादांना केलं, बाहेरचे होते म्हणून नाही, भाजपचेच आहेत म्हणून केलं. बावनकुळे भाजपचेच आहेत म्हणून केले. देवेंद्र फडणवीस भाजपचेच आहेत म्हणून झाले. गोपीनाथ मुंडे भाजपचेच म्हणून झाले. सूर्यभान पहाणे भाजपचेच म्हणून झाले. अशा कोणत्या आलेल्या माणसांना केलं का? प्रमुख पदावर धोरण निर्मितीच्या विषयात अशा आयारामांना कधी नेमलेलं नाही. अशी स्थिती असेल तर भाजप धोरणाच्या विपरीत काम करत आहे म्हणून शंका व्यक्त आपण का करायची? पण इथला राग मोदींवर का काढायचा? त्यांनी केलं. आम्हाला या चिकित्सा करण्याच्या पद्धतीच आमचा घात करतात हे लक्षात ठेवा. मी मागे पुणेकरांना कसब्याच्या निवडणुकीच्या वेळेला व्हिडिओतून हात जोडून विनंती केली होती. आमच्या गावात आमची 2च घरं मायबाप, 2च. या 2च घरात तिथली माणसं जी आम्हाला सांभाळतात त्या माणसांना तुम्ही मदत केलं तर आम्हाला बरबरं होईल. देशपांडे साहेब, कर्डेकर साहेब, तुमच्या संघटना फार छान करतात.
तुमच्या संघटनेने फॉरवर्ड केलेले लोक तिकडे बघतात, वाचतात, म्हणून तुमच्या संघटनेचा इथला सगळा दावा आम्हाला लागू करायचं ठरलं तर आम्हाला जगणं अवघड होईल अशी स्थिती आहे. बहुसंख्य झाल्यावरती काय मजा असते हे तुमच्याकडे बघून कळतं आणि अल्पसंख्य झाल्यावरती काय हाल असते हे आमच्याकडे बघितल्यावर कळतं. अजून जॅकेट घालता येत नाही आम्हाला, ते घालू शकतो. ही चिकित्सक वृत्ती आपण सगळ्यांसाठी आहोत, आपण मिळून आहोत, आपण सगळे मिळून आहोत याचा विचार करायला पाहिजे आणि सगळ्यांच्या कल्याणाचा जो मार्ग आहे तो आपण निवडायला पाहिजे. का आपण आक्षेप घेतो? त्या सगळ्या माणसांना केलं की नाही चांगलं? ही सगळी माणसं स्वतःसाठी सरळ केलीत की नाही, लाईन मध्ये आणलीत की नाही? आणि जोपर्यंत हे लाईन मध्ये राहतील तोपर्यंतच ते सोबत राहतील, अन्यथा राहणार नाही हेही आपण विश्वास ठेवायला हवा. काय चिकित्सा खूप घात करते, खूप घात करते. मी काल एक उदाहरण सांगितलं होतं, ते सांगावं असं अनेकांनी तिथे असलेल्यांनी मला भेटून सांगितलं म्हणून सांगतो. गंमत काय होती, आता आम्ही संघ स्वयंसेवक, त्यामुळे हेमंत शिबिराला जाणं, दादानी मला सकाळी विचारलं होतं की तुम्ही संघात जाणारे स्वयंसेवक आहात की संघात जातो असं सांगणारे स्वयंसेवक आहात? म्हणजे काही संघातकार असतात दादा. संघातकारचा असा म्हणजे जसा बलात्कार हा शब्द आहे ना, बळजबरी केलेला संबंध म्हणजे बलात्कार, तसा ज्यांच्यावर बळजबरी संघ लादला आहे असा काही संघातकार असतो. अनेक आहेत असे संघातकार झालेले, म्हणजे महासंगमच्या दिवशी पूर्ण गणवेशात उभे करायचे आणि त्यांचे फोटो काढून घ्यायचे, झाला संशोध. मग नेमका तो कुठल्या तरी घोरात अडकतो आणि त्याचा तोच फोटो नेमका बातमीत छापून येतो. बघा स्वयंसेवक कशी असतात असं म्हटलं जातं. आणि मग आपण म्हणतो काय गरज होती का त्याला टोपी घालायची? अहो टोपी त्याला नाही, टोपी तुम्हाला घातलेली आहे, ते जाऊ दे, तो विषय वेगळा आहे. आम्ही संघ स्वयंसेवक हेमंत शिबिरात जायचो. हेमंत शिबिर म्हणजे अशी कडाक्याची थंडी असायची, शेतामध्ये रान मोकळं केलेलं, बाजूच्या उसाला विसाला पाणी दिलेलं किंवा हरभरा आलेला असायचा, हरभऱ्यात पाणी दिलेलं असायचं, आंबूज आधी हरभऱ्याचा आंबूसपणा असतो तो जावा म्हणून, आणि त्यामुळे थंडी अधिक वाढलेली. त्यावेळेला त्या फुलपॅन्ट नव्हती, चड्डीच. आणि आपण ते चड्डी घालून तयार होण्यासाठी आंघोळ बिंघोळ करायला स्वतःची मानसिक तयारी करत असायची. बरं तो काळ असा होता की ज्या काळात छोट्या छोट्या पोरांना अंडरपॅन्ट घेत नव्हते. आत्ता आली ती फॅशन चड्डीच्या आतही चड्डी घालण्याची, तेव्हा नव्हती. आम्ही आपले एक चड्डी काढली की संपलं, दिगंबरावस्था प्राप्त व्हायची. त्यामुळे टावेल गुंडाळूनच चड्डी काढावी लागायची. कधी कधी संकोचही वाटत नव्हता घरात असल्यावर. यासाठी सांगतो की तुम्हाला काळ कळावा काय, दोन्ही चड्डी काढण्यावरचा फार छल नको. झालं असं की हेमंत शिबिरामध्ये दिवस होता, सकाळी पहाटेची वेळ, आणि आमच्या गावातली दोन प्राध्यापक, एकाचं नाव हरीश असं म्हणायचं, हरी सगळे म्हणायचे, पिशवे त्याचं आडनाव, आणि दुसरा होता सुनील लोकरे. नावं आडनावं यासाठी सांगायची असतात की खात्री पटावी, ते खरंच सांगायला उगा आपलं पेटत नाही काय. रेकॉर्डवर बघाल त्यावेळेसच्या हेमंत शिबिरात सापडेल नव्हती, जिल्हा कार्यवाहांच्या नदीमध्ये तुम्हाला सापडतो, लातूर जिल्ह्यातल्या राजूरला हेमंत शिबिर होतं. सकाळच्या वेळेला सगळे आंघोळ करून आपापल्या राहुटीत यायचं, तंबूत, त्याला राहुटी आपल्याकडे म्हणतात. आपापल्या राहुटीत यायचं, आपली चड्डी घालायची, वर पांढरा शर्ट, त्याला आत खोचायचा, पट्टा बांधला आपला लाल, निघाल्या उड्या मारा. बूट असतीलच असं नाही, चप्पल घालूनही बाहेर पडायचं. संघस्थानावर गेलं की चप्पल काढून ठेवूनच शारीरिक करावं लागायचं, कारण चपलेसही शारीरिक करता यायचं नाही. तर हा आपला आंघोळ केली, आधीच टावेल गुंडाळून गेलेला होता. जातानाच कळलं होतं की हा नुसताच टावेल गुंडाळून गेलाय, कारण चड्डी शर्ट इथं होतं राहुटी. ते सुनील गेला बाहेर, आणि त्याला झाली जाणीव आमच्या हरीला की हे गेलंय, हेच एकट्या याची मजा घेता येऊ शकते, आल्यावर मजा करू. 2-4 पोराला सांगून करू, आता येत आहे, आला की आपण टावेल काढायचं. ते आलं,
हात असे होते, त्यामुळे इथं ठेवायचं का थंडी वाजली ते आलं की गाप करून जाऊन त्यांना टावेल खाल्ला. आता टावेल निघाला की सगळंच गेलं. वय कमी पण तरीही लग्न झाल्याचं दुःख असतच हो. नागदेव पुन्हा सगळ्यालाच पसंत नव्हता. आता काही लोकांना नागदेव होण्यात फार आनंद वाटतो, सोडून द्या. काही जणांना वैचारिक नागदेव पण आलाय, काही जणांना बुद्धीनं नागदेव पण आलाय, सोडून द्या तो विषय. पण नागदेव होणं कुणालाच आवडत नसतं. हे आपल्या जीवाच्या आकांतानं आपला टावेल काढला जाऊ नये यासाठी प्रयत्न करतात. शेवटच्या क्षणाला झाला असेल की हरीची ताकद झाली जास्त, सुनीलची ताकद पडली कमी आणि शेवटी त्यांना खासकन टावेलचं ते मध्ये पोचलेलं काढलं आणि निघालाच टावेल. ज्या क्षणी सुनीलला टावेल निघाल्याची जाणीव झाली, ज्या क्षणी सुनीलला टावेल निघाल्याची जाणीव झाली, त्या क्षणी त्यानं राहोटीचे कपडा वळला आणि नेट संघस्थानाच्या समोर जाऊन उभा टाकला, पूर्ण दिगंबर अवस्थेत. बघा काय बघायचे ते. आता ते बघा काय बघायचे ते म्हणजे हे गेलं गाव ते त्याच्या मागे लागलं, हे जाऊ दे टावेल गुंडा, हे जाऊ दे टावेल गुंडा. कारण शिक्षकांना जर बघितलं की या शिक्षामध्ये बुद्धी ना काहीच खरं नव्हतं. ते याच्या मागे टावेल घेऊन लागला, तू तुझा टावेल गुंडा हे म्हणला तर काय करायचं ते. आता काय काढलाच ना, दिसलेच सगळ्याला, असाच राहतो नंगेसे सुधाकडे. आता याला टावेल देऊन याची इज्जत झाकण्यासाठी त्या तंबूतले सगळे पोरं प्रयत्न करत होते. किस्सा यासाठी सांगितला की सगळेजण दादांना, देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारतात, एवढी गर्दी आहे, एवढ्या ईडीच्या चौकशा चालू आहेत, एवढ्या अँटी करप्शनच्या चौकशा चालू आहेत, यांना आज का नाही टाकत? का आई करणार नाही भाजप आहे? कुलकर्णी तुमचं अरण्यरुदन चाललंय, उगी रडता उगी ओरडता, का आई करणार नाही? फडणवीसांना काही करता येणं शक्य नाही ना, कुणाला काही करता येणं शक्य नाही, तुमचं अरण्यरुदन चाललंय. मला वाटायचं खरंच माझं अरण्यरुदन चाललंय का? आणि मला ही गोष्ट आठवली जी आता तुम्हाला मी सांगितली टावेलची. आणि मग लक्षात आलं की भाजपवाले आमच्या हरीपेक्षा हुशार आहेत. हे टावेल काढत नाही, अजिबात काढत नाही, फक्त विचारते काढू का. आणि जसं काढू का विचारलं की यांचे हात बाकी ठिकाणी कुठं गुंतले असतील तर ते पटकन बाजूला एकदम टावेलकडे येतात. नको ना देते मी बंगाळींना, नको ना देते. दुसरे कुठेही गुंतलेले हात पटकन टावेलकडे येऊन जातात आणि टावेलला घट्ट पकडून तो निघणार नाही, आपण भोंगळे होणार नाही याची काळजी घेत बसतात. एवढीच काळजी करत, एवढीच काळजी, बाकी कुठलीच काळजी करत नाही. बस आपला टावेल निघाला नाही पाहिजे. आपण भोंगळे झालं की संपलं. जगाच्या समोर आपला नागरिक पण वर होऊ नये, कारण आधी फाका मारलेला आहे, मर्द असताल तरी या, मर्द असताल तरी या, आणि काढलं तर मग काय करायचं? हे आपलं घट्ट पकडून असतात. तुम्ही तो पिक्चर बघितला का? राजपाल यादव आहे त्याच्यामध्ये बघा, आणि अक्षय कुमार आहे. भूल भुलैया काय ना, भूल भुलैया त्याच्यामध्ये राजपाल यादवला भूत लागलेलं असतं आणि तो अक्षय कुमार त्याला सांगतो की आगे कुछ दिन पाणी से बचना है, पाणी से बचना है. मग ते आपल्या तोंडाला शेंदूर लावताय, कानात उदबत्ती लावताय, लोकांच्या भिडे असतात त्याची उदबत्ती होती आणि ते आपलं असं फिरत असतं वेगळ्यासारखं, इकडं तिकडं इकडं तिकडं करत. आणि जसंच त्यानं पाऊल टाकलं की अक्षय कुमार काय म्हणतो, पाणी. आणि पाणी म्हणल्यावर तो उडी मारून पलीकडे जातो. नसतो पाणी, काय नसतं, उडी मार, पाणी म्हणलं उडी मारतो, पाणी म्हणलं उडी मारतो. तसं झालं यांचं. टावेल म्हणलं की हे आपलं पटकन सोडून गेलं, टावेलकडे हात झाला. टावेल दादा गाव, दादा म्हणजे ते. पटेल गाव, टावेल. नुसतं म्हणायचं टावेल. याचा परिणाम काय होतो माहिती आहे? यांनी केलेले, एका टावेल या शब्दासोबत यांनी केलेले सगळे ठिकाणी यांच्या डोळ्यासमोर तरळून जातात आणि
आता करणार नाही ना. म्हणजे ज्यावेळेला 6 डिसेंबरला बाबरी ढाचा उद्ध्वस्त झाला त्यावेळेला नेमका उद्ध्वस्त होऊन दंगल सुरू व्हायला आणि आम्ही पिक्चर मधून बाहेर पडायला एकच वेळ आली. लातूरमध्ये दंगल सुरू झाली, हरिगड टॉकीजच्या समोर गोंधळ सुरू झाला आणि पोलीस एकेकाला रट्टे घेत थांबलेले होते. आमच्या समोर एक पोरग होतं, आम्ही जरा हुशार होतो, कोपऱ्यातल्या बोळात घुसून थांबलो, कारण मार सहन करणं अशक्य. बामणाचं बोर खाऊन खाऊन किती खावं, एका तर करत मागतोय, बाकीचं लांबच राहिलं. कोपऱ्यात बोळात घुसतो, एक पोरग मात्र पोलिसांच्या तावडीत सापडलं. राग बसला की ते म्हणायचं आता नाही ना, आता नाही ना, आता नाहीच, आता नाहीच म्हणायचं. काय तू काय नाही त्याच्या तोंडात एकच वाटतं, आता नाही ना, आता नाहीच. तसं हे येतानाच कबूल करून आले, आता नाही ना, आता नाहीच. आणि तेवढं कबूल करून आले लागलं नाही. टावेल कायम लक्ष पकडून आहे, त्यांना सांगितलंय धरून ठेवायचा, धरून ठेवायचं. PWO रोडवर ऑफिस आहे, ते फार भयंकर आहे. रात्रभर ठेवते, 11-11 तास, 12-12 तास ठेवते. बर ठेवलं म्हणलं तरी घंटा फरक पडत नाही, काही फरक पडत नाही. 12 तास, 2 तास, 100 दिवस काही काही जणमध्ये राहतात. 100 दिवस जमीन कुणाची, कुणाच्या नावावर घेतली आणि हे गेलं मध्ये. बायको दोस्ताची, म्हणजे आपली बायको दोस्ताची बायको, पैसे दुसऱ्याचे, घेतली जमीन तिसऱ्याच्या नावावर. आणि काय होत आहे याचा अंदाज आपण घेतलेला आहे. धडकी भरली ना पुणेकरांच्या मनामध्ये, 23, 24, 25 काय होईल काय होईल. धडकी भरली ना सरकारच्या मनामध्ये, 25, 26, 27 काय होईल. या लोकांच्या बुद्धी गुंतवल्या नाही, यांना कामाला लावलं नाही तर हे नको ते काम करतात. आणि यांची नको ते काम करणं ही उभारणीच्या कामातला मोठा अडथळा ठरतात. लोकच खतरनाक आहे, काय करतील याची गॅरंटीच नाही. कोणाला कोणाच्या अंगावर घालतील, कोणाची जात कधी काढतील, कोणाच्या जातेवरून कुणाला कधी टार्गेट करतील, अचानक काय भरकवतील सांगता येत नाही. अहो जिथं राजेंची जात काढली गेली, छत्रपतींचे वारसदार असल्याचा पुरावा मागितला गेला, जिथे छत्रपती पेशव्यांना नियुक्त करायचे म्हणे आता पेशवे छत्रपतींना नियुक्त करतात असं सांगितलं गेलं, जिथे राजू शेट्टींची हे म्हणे शेतकरी यांच्यात कुणी शेतकरी होतं का असा प्रश्न विचारला गेला, अशी जात काढणारी माणसं सातत्याने समाजामध्ये काही ना काहीतरी उपद्रव घडेल याची व्यवस्था पाहत असतात. अशा उपद्रवी माणसांच्या बुद्धीला गुंतवून टाकणं खूप आवश्यक असतं, हे लक्षात घ्या, खूप आवश्यक असतं. आणि अशा माणसांची बुद्धी गुंतून पडली नाही तर ती विघातक या दिशेने जाऊ शकते. ती जाऊ नये यासाठी ठरवून प्रयत्न केले पाहिजेत. आणि तेच ठरवून केलेले प्रयत्न नरेंद्र मोदी आज जे खळांची संकटी सांडो म्हणून करतायत, यांचा दुष्टपणा जाणारच नसेल तर टाळेल अशी धमकी पण देत आहेत. ते आपला टावेल सांभाळत गपगुमान बसणाऱ्याचे लक्षात ठेवा. आणि जोपर्यंत हा विश्वास आपल्या मनामध्ये येणार नाही, जोपर्यंत हा विश्वास आपल्या मनामध्ये येणार नाही तोपर्यंत काही खरं नाही, लक्षात ठेवा. गंमत सांगतो, या सगळ्या व्यवस्थेला पोषक ठरणारी माणसं सुद्धा निर्माण झाली, करतायत ती. आता आपण म्हणतोय भाऊ तोरसेकर खूप छान चॅनल चालतं, सुशील कुलकर्णी खूप छान चालतं, प्रभाकर सूर्यवंशी खूप छान चॅनल चालतं. अहो सगळ्यांच्या सबस्क्रायबरची संख्या गोळा केली तर 20 लाखाच्या वर जात नाही. तेवढे एकट्याला रवीश कुमारला असतात. भाऊ तोरसेकर सुशील कुलकर्णीपेक्षा जास्त सबस्क्रायबर निखिल. अहो कुलकर्णी तुमचं बाकी ठीक आहे, पण ते न नाचा मात्र खूप गोड होतो. तुमची भाषा जराशी खटकते, चांगल्या भातात खडा लागल्यासारखं वाटतं. असं म्हणणारी किती माणसं आहेत.
भाऊ तुम्ही बोलता खूप छान हो, पण 30-30 मिनिटं म्हणजे उगाच पल्ला लावल्यासारखं वाटतं असं म्हणणारी किती माणसं आहेत? अहो प्रभाकर सूर्यवंशी, तुम्ही त्याचं कौतुक करतायत ना, त्या फडणवीसांना काय करता आलं जरा बघा, मोदींनी कशाला घ्यावं नितीश कुमारांना, असंही म्हणणारी माणसं आहेत. जे आपल्या विचाराची पताका खांद्यावर घेऊन जात आहेत त्यांना नामोहरम करणारे आपल्यातलेच आहे, त्यांच्याकडे असं होत नाही, अजिबात असं होत नाही. त्यांना पोसणारी, सांभाळणारी, मोठं करणारी आणि त्यानं सांगितलेलं फॉरवर्ड करणारी असंख्य माणसं त्यांच्याकडे आहेत. म्हणून त्यांचं नरेटिव्ह परफेक्ट पोचतं. ते असा प्रश्न विचारत नाही की अमुक एकच शब्द वापरायचा नसतो, हा पण वापरता येऊ शकतो, मला वाटतं तुम्ही हा शब्द वापरलेला योग्य नाही, असं त्यांच्याकडे कोणी म्हणत नाही. आणि म्हणून त्यांचा नरेटिव्ह परफेक्ट पोचतो, परफेक्टली पोचतो. माझी विनंती एवढीच आहे की जी आपली विचारधारा म्हणून राष्ट्रीय विचारधारा आपण मानतो, मी भाजपची म्हणत नाही, मी हिंदुत्वाची म्हणतोय, मी नरेंद्र मोदींना हिंदू रक्षक म्हणतोय, मी नरेंद्र मोदींना सनातन वैदिक हिंदू धर्माचं रक्षण करता म्हणतोय. त्या विचारधारेच्या मागे आपण सक्षमपणे किती उभे राहतो हा आपल्या सगळ्यांनी पटवून भाजप पराभूत होऊ शकतो. मी सुद्धा म्हणतो भाजप पराभूत होऊ शकतो. सारे कसेच होते, हेही असेच होते, तेही कसेच होते, अशा कविता म्हणतात. हेही भ्रष्ट, तेही भ्रष्ट, ते भ्रष्टांना सांभाळतात, तेही भ्रष्टांना सांभाळतात. पहिलं नैराश्य तुमच्या मनात निर्माण करणे आणि तुम्हाला शांत करणे हा त्या मागचा हेतू. मागे कसला आवाज होतोय किंवा केला जातोय की जाऊ दे, सोडून देऊ, आपण ऐकू, हा असा आवाज केला जातो मध्ये. दुसरा मुद्दा, त्यांना माहित आहे, त्यांना माहित आहे हिंदूंची एकूण संख्या करा. या देशात हिंदू मतदान 80% आहे. गैर हिंदू मतदान, मी एका जातीचं म्हणत नाही, एका धर्माचं म्हणत नाही, गैर हिंदू मतदान 20% आहे. 80% माणसं मतदानाला बाहेर पडतात तेव्हा 60% मतदानाला बाहेर पडतात. 20% माणसं मतदानाला बाहेर पडतात तेव्हा 80% बाहेर पडतात. गैर हिंदू मतदान 20 कोटी असेल तर ते होतं एकूण पर्सेंटेज 16 कोटी. त्यातलं भाजपला काहीच मिळत नाही. हिंदूंचं मतदान असतं 80 कोटी पण होतं 42 कोटी. यातलं भाजपला अर्ध मिळतं, अर्ध तिकडे निघून जातं. आपण 60% पकडू, 40% तिकडे निघून जातं आणि मग त्यांच्या मतांचं पर्सेंटेज वाढतं आणि भाजप पराभूत होण्याचा धोका निर्माण होतो. जरा पर्सेंटेजचं गणित तपासून बघा. मोदींना विजयी करायचं असेल, मोदींना विजयी करायचं असेल तर या देशातल्या सकल हिंदूंनी जात न बघता, म्हणजे कसबा आणि कोथरूडच्यांनी सुद्धा हिंदू म्हणूनच मतदान केलं पाहिजे आणि ते आपल्या घरातल्या प्रत्येक सज्ञान माणसाच्या बोटावर काळी शाई लागेल याची खात्री बाळगली पाहिजे. मी प्लस माझ्यासोबत एक असं जरी केलं तरी मतांचं पर्सेंटेज 80%च्या वर जाईल आणि कोणताही माणूस मत पराभूत करू शकणार नाही. आपला प्रॉब्लेम एक आहे, आपण मतदारसंघनिहाय जातीनं मतदानाला जातो. पिंपरी चिंचवडचा मतदार मराठा म्हणून मतदानाला जातो तर कसबा कोथरूडचा मतदार ब्राह्मण म्हणून मतदानाला जातो. आणि ज्या दिवशी आम्ही जातीच्या आधारावर मतदान करायला लागतो त्या दिवशी आमची राष्ट्र नावाची विचारधारा कुठेतरी अडचणीत सापडल्याचा भास आम्हाला निर्माण होतो. ही राष्ट्र नावाची विचारधारा जर आम्हाला अडचणीत सापडू द्यायची नसेल तर इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना हिंदू म्हणून मतदानाला बाहेर पडलं पाहिजे हे लक्षात घ्या. आणि ज्या दिवशी हिंदू म्हणून आपण बाहेर पडू त्या क्षणी
पुन्हा एकदा हे राष्ट्र सुरक्षित हातामध्ये सोपवलेलं असेल ते लक्षात ठेवा. मी एकच गोष्ट सांगतो, चिकित्सक वृत्तीचं उत्तरही तुम्हाला त्यातून समजेल आणि काय झालं पाहिजे हेही तुम्हाला समजेल. या गोष्टीनंतर माझ्या भाषणाला विराम देतो, कारण 8 वाजत आलेले आहेत. किती वेळ बोलायचं नसतंच. एक वेडा असतो, वेडा, आणि त्या वेड्याला प्रश्न पडतो की माझं एक घर, त्याच्या एवढं छत आणि त्या छताला आधार मिळावा म्हणून 4 भिंती बांधल्या, घरासमोर पत्रे टाकले आणि त्या पत्र्याला आधार मिळावा म्हणून 2-4 मेढी लावल्या, लाकडं लावले, उभी बांबू लावले. साधी 4 पत्र टाकायची असतील तर आधार द्यावा लागतो, घराचं छत उभं करायचं असेल तर आधार द्यावा लागतो. मग आधाराशिवाय काहीच उभं राहत नसेल तर परमेश्वराचं अथांग आभार कोणत्या आधारावर तोलून धरलेलं आहे? वेड्याला पडलेला प्रश्न. अशी चांगली प्रश्न बहुतेक वेड्यांना पडतात ना, शहाण्यांना पडत नाही. ते म्हणजे त्याचं उत्तर तर मिळालं पाहिजे आणि उत्तर शोधण्यासाठी वेडा थेट देवाकडे जातो. वेड्याला देवाकडे जाण्याचा ऍक्सेस असतो, शहाण्यांना नसतो. वेडा थेट देवाकडे पोहोचतो आणि देवाला म्हणतो, देवा माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे, तुझ्या एवढ्या मोठ्या आभाळाचा आधार रे कोणता? देव पुसतो आणि म्हणतो, तुला माझ्या आभाळाचा आधार शोधायचा आहे का? ठीक आहे, देतो म्हणाला उत्तर, पण त्यासाठी तुला एक काम करावं लागेल. तो म्हणाला, काय काम करावं लागेल? त्याच्या समोर गाव दिसतंय म्हणले, या गावात जायचं आणि या गावातल्या प्रत्येक घरासमोर जाऊन भीक मागायची. प्रत्येक घरासमोर जायचं आणि भीक मागायची. पण एक अट आहे, भीक मागताना चांगली मागायची नाही, शिव्या देऊन मागायची. घरातल्या पुरुषाला, बाईला शिव्या द्यायच्या आणि मग भीक मागायची. ते म्हणला, बर, देवाची आज्ञा पाळायची असते. वेड्यांना कळतं देवाची आज्ञा पाळायची असते. शहाणे चिकित्सा करतात, शहाणे चिकित्सा करतात. देवाना असं का सांगावं, मग हे का करावं? टाळ्यात वाजवा का म्हणले असते, थाळीत वाजवा का म्हणले असते, टाळ्या वाजवून कुठं कोरोना जातो का, कुठं गॅसची सबसिडी सोडून गरिबी जाते काय? चिकित्सा शहाणे करतात आणि वेळे पटापट 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 सोडून देतात. या देशात कोट्यावधी वेळे आहेत, कोट्यावधी वेळे. त्या एका अंशावतारानं सांगितलं, सोडा रे सबसिडी, सोडली. भरा रे इन्कम टॅक्स, भरला. वाजवा रे टाळ्या, वाजवल्या. वाजवा रे टाळ्या, वाजवल्या. विचारलं नाही का बरं? कारण त्यांना माहित आहे हा करायला सांगतोय त्या अर्थी काहीतरी कारण आहे. आणि कारण हे आहे की या देशाच्या जडणघडणीत माझाही काहीतरी वाटा आहे, ही जाणीव देशाच्या समस्त नागरिकांना व्हावी. लोकांनी भरभरून दिलं त्या माणसाला. शहाणी चिकित्सा करत बसतात. थाली बनाव, हिंदी बोलता येत नाही राव. ताली बजाव, ताली बडाव कार्यक्रम घेतला नाही. बडवाला बडाव असं केलं होतं आपल्या उद्धवजी साहेबांनी. त्यामुळे आज्ञा पाळली देवाची, म्हणाला पाळलीच पाहिजे, देवाची आज्ञा ही. पण तरी म्हणता म्हणता म्हणलाच, देव काय वेडायला? शिवाय तुम्ही कोणी भीक घाली करावं, मला मार त्यांना म्हणलं लोक शिवाय दिल्यावर. तरीही देवाची आज्ञा म्हणून पाळायची म्हणून प्रत्येक घरासमोर जाऊ लागला. दारासमोर जायचं, बाई दिसली की शिव्या द्यायच्या, भीक मागायची, स्वाभाविक आहे. शिव्या दिल्यावर भीक वाढायला सगळेच काही शांती ब्रह्म एकनाथ नसतात. सगळेच काही शांती ब्रह्म एकनाथ नसतात. काही रडत राहून असतात, जास्त शिव्या देतात. काही मारतात बोलवून घेऊन, मर्द असेल ते म्हणून. लोकांनी याला मारायला सुरुवात केली. कुणी काठी फेकली, कुणी चप्पल फेकली, कुणी काय फेकलं, कुणी काय फेकलं. फेकून 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 मारायला सुरुवात केली. त्याला कधी पाठीला लाग, कधी डोक्याला लाग, कधी छातीवर लाग, कधी कुणी बाहेर यायचं, बुगलून काढायचं, कपडे फाटले. 50-50 घरं झाली. गावात 100-150 घरं होती. तरी हा मागं सुरला. 100 घर झाली. शेवटच्या घरापर्यंत आला
रक्तबंबाळ झालेला देह, सगळीकडे लागलेलं रोम रोम दुखायलेला, अशी जागा नव्हती की मारलं नाही तुम्ही. डोकं फुटलेलं, फाटक्या कपड्यानं गावच्या बाहेर आला, म्हणला अवश्य संपले सगळे घर. आणि तेवढ्यात त्याला गावच्या बाहेर एक झोपडी दिसली. ते म्हणलं अजून राहिलंच का. बघा किती देवाची आज्ञा प्रामाणिकपणे पाळायची असते. आता अजून एका ठिकाणी मार खायचा आणि मग बघतो देवाची जाऊन नाही इतकाच खानदाना त्याला म्हणजे मी गेला त्या म्हातारीच्या झोपडी समोर गेला. ती म्हातारी चुलीवर झोपडीच्या समोर स्वयंपाक करत बसली होती. दुसरी एक चुलखंड पेटवलेलं होतं, त्याच्यावरती पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. त्या म्हातारीला स्वयंपाक करताना यानं बघितलं, म्हणता एक केरडे डोळे फुटले का तुझे, दिसत नाही का तुला, मला काहीतरी वाढ. तिने किरकिरे डोळे करून बघितले याच्याकडं, रक्तबंबाळ दिसलेला देह. ती जवळ गेली, म्हणाली बाळ लागले रे तुला खूप, रक्त पण किती निघायलंय. एक काम कर, काम करून माझं पोरगं येणार आहे म्हणून मी त्याच्या आंघोळीसाठी पाणी गरम करून ठेवलंय. गरम गरम पाण्याने आंघोळ कर, तुझ्या जखमा धुवून घे, माझ्या पोराचे कपडे येतील तुला, त्याच्या चांदकाठीचा दिसतोय, त्याचे कपडे घाल, थोडासा खाऊन घे आणि मग बोल बाबा काय बोलायचं तुला. म्हातारीला खेरडे डोळे फुटले का तुझे म्हणल्यावर सुद्धा तिनं मारायच्या ऐवजी एवढं प्रेमानं बोलली. या वेळेला कळलं की काय झालं ते. हे पळत 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 देवाकडे गेले. हे दिलं सगळं सोडत म्हातारी बिचारी सगळं. आणि देवाला म्हणला देवा बाकी सोड, ही काय वंगाड्या ही. ते म्हणलं कोणती, सगळ्यांनी हल्ला म्हणला. पण ती म्हातारी मात्र म्हणली बाळ लागले हो तुला, थोडा खाऊन घे. देव हसला, म्हणाला वेड्या तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला कळालं असेल की म्हातारी माझ्या आभाळाचा आधार आहे. शिव्या दिल्यावर सुद्धा, वाईट बोलल्यावर सुद्धा दुसऱ्याच्या मंगलाची कामना करणारे परमेश्वराचं अथांग आभाळ तोडून धरत असतात. त्यांच्या जोरावरच हे जग चालत असतं. इतक्या शिव्या दिल्यावरही, बायको सोडून गेली म्हणल्यावरही, संन्यासाला काय करणार देशाचं दुःख म्हणल्यावरही, ज्यानं शिव्या न देता न मारता या देशाचा संसार इतक्या आरामात केला की देश परमवैभवापर्यंत चाललेला आहे. आणि त्या परमवैभवापर्यंत येणाऱ्या या म्हाताऱ्यालाच देशाचा आभार समजायला हवं. या म्हाताऱ्याला तरुण समजून त्याच्या तरुण खांद्यावरच हा देश भक्कमपणे पुढे जाणार आहे हे लक्षात ठेवायला हवं. आणि त्या वेळाप्रमाणे विश्वास ठेवायला हवा. जास्त चिकित्सा करता कामा नये. तो जे करेल ते भल्यासाठी असेल, आमच्या चांगल्यासाठीच असेल, एवढाच विचार मनात ठेवावा आणि वाटचाल करावी. एवढीच हात जोडून विनंती करतो आणि सांगतो. धन्यवाद.